या अभंगाद्वारे महाराज सांगतात ज्याचं आयुष्य ब्रह्मदेवाला सुद्धा लिहिता आलं नाही, उल्लेख नाही केला ब्रह्मदेवाचा अभंगात, पण जगाला निर्माण करणारा विधाता सत्यलोकाचा मालक आहे. त्या विधात्याला काही काही लोकांच्या आयुष्याची मर्यादा कळाली नाही. महाराजांच्या हुकुक्तीनुसार, नाथबाबांच्या हुकुक्तीनुसार सांगायचं झालं तर काही माणसाच्या आयुष्याचा आकडा इतका मोठा होता, इतका मोठा होता, तो कुठल्याही कॉम्प्युटरमध्ये बसत नाही. घाला ते पक्वाद्याला बी, करा शिवसेनेला उभं त्याला बी. काही दिवसाला बिल्ली लावणी म्हणजे बरं आहे भाजण्याला. विठाला 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 विठाला. आतापर्यंत काहीच्या आयुष्याचा आकडा लिहिताच आला नाही. कोटी, अब्ज इथपर्यंत मला वाटते काही काही शाळेत शिकणाऱ्या लोकांना आकडे माहीत असतील. खर्व निखर्व हे तर हल्ली शाळेत शिकवल्याच जात नाही. अब्जापर्यंत ठीक झालं. एकावर 18 शून्य म्हटल्याच्या नंतर काय म्हणते, मला असं वाटतं 70% लोकांना ते सांगता येणार नाही, मलाही सांगता येणार नाही. एकावर 18 शून्य असल्याच्या नंतर काय म्हणतात त्या आकड्याला, पण तेही सांगणारी माणसं आज आहेत. तुम्हाला कामाला लावतो, उद्यापासून शोधा त्याला काय म्हणते ते. मी काय गुत्त थोडंच घेतलं ते सांगायला. मी 7वी जरी शिकलेला असेल तरी मला सांगता येते, वाचायचा ना दे. पण असे काही आकडे आहेत की ते कशातच लिहिता येत नाही, इतकं काही काही लोकांना आयुष्य होतं. तेही देखा निमाले. मग तेवढं आयुष्य प्रधान असणारी माणसं सुद्धा मरतात. तुम्हा आम्हाला तर मोजून दिले आयुष्य. शंभर वर्षाचं आयुष्य आपल्याला, त्याच्यातलं अर्ध चंद्राच्या मैत्रिणीनं खाल्लं. चंद्राची मैत्रीण म्हणजे रात्र. अर्ध रात्र खाय. मग त्याच्यामध्ये नाना प्रकारच्या पुढच्या पिढा, बालत्व, क्षयरोग, म्हातारपण, आमक तमक, खेळणं, बागडणं, याला त्याला कोपर खेळे हाणणं, याचं त्याचं हिचकीनं, याच्यात बरंच गेलं. नेमकं भजनाला किती कुरलंय. मोजकं आपल्याला आयुष्य, मोजकं ज्याचं आयुष्यच लिहिता येत नाही ती मरू शकतात. आपली काय कथा, वितराचा पाड कोण कोण पाडे, कोण पाड, काय कथा आहे बाकीच्यांची. आणले ते उसने साज, देणे तयाचा प्रकार. आपण हे 5 लोकांकडनं उष्ण घेतलंय, उष्णी वस्तू परत द्यावा लागत असती. ठेवता येत नाही, वस्तू द्यावी लागती परत. एक जण म्हणला मी देणारच नाही. सुंबळा आहेस का काय तू? अक्कल गहाण ठुली तो न दिल तुही. अरे एखाद्या माणसाकडून पैसे उष्णे घेतले ते देणार नाही चोट्ट्या. पण हे अशा माणसाकडून उष्ण घेतलंय, आणि उष्ण देणाऱ्या माणसानं जरी आपल्याला दिला असेल तरी पण त्यानं अशा माणसाकडे सांभाळायला ठुलंय की ते कोणाच्या बापाला भेट नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे.
सांभाळायला अशा माणसाकडे दिले की ते काळाकडं. काळ इतका रगीले, मला वाटतं काळासारखा रगील आणि काळासारखा निर्दयी जगात कोणीच नसेल. किती निर्दयी. आयुष्याच्या बॉन्डचं पत्र काळाच्या हातात असते, स्लिप. काही माणसाला आयुष्य काही क्षणापुरते, जन्माला येणे आणि मरणे सोबतच. नाथांचा पुरावा आहे रे. जन्मली ती बाळ जाती वाट पाहे काळ, जाती वाट पाहे काळ, जाती वाट पाहे काळ. जन्मले ते बाळ जाती वाट पाहे काळ, जाती वाट पाहे काळ, जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ. अरे जन्म झाल्याबरोबर काळ उशाला बसलाय, घेऊन जाणार काळ. काळ नावाचा व्यक्ती रगीले, ते रावणाला भेला नाही, नंबर 1च्या गुंडाला. ते टाटरन वायर चोरणाऱ्याला तर दुपारा हाणीन. 1 नंबरच्या गुंडाला भेला नाही काळ, इतका रगीले. दात पडल्यावर पण घेऊन जातच, इतका रगीले. आणिले ते उसने साच देणे तयाचा प्रकार, द्यावंच लागते त्याच्या पाठीमाग. नेमिले जाणं चुके, ते ठरलंय ना, नेमलंय ना, त्याच्या बाजूला चुकत नाही. तुमचा आमचा शहाणपणा आहे. ॲम्ब्युलन्स भेटलीच नाही. भेटली ॲम्ब्युलन्स पण डॉक्टरच हजर नव्हते. डॉक्टर होते पण मेडिकलमध्ये इंजेक्शनच नव्हतं. हे सगळे नाटकं आहेत रे राजा, हे सगळे नाटकं आहेत. आयुष्याची मर्यादा तिथपर्यंतचे, तिथपर्यंतचे, तिथपर्यंतचे. संपलं संपलं. एक जण माणूस सहज म्हणला, माणसं कोरोनात चांगले चांगले मेले. म्हणले हाय ते मोकार आहेत का? वाघ बुवा, ज्याचं आयुष्य संपलं ते मेले. राहिलेली माणसं नालायक आहेत असं कधी म्हणायचं नाही. माणसं सहज म्हणते चांगले चांगलेच मेले, तसं नसतंय रे. मेलेले नालायक नव्हते का? हा, काही काहीच्या मातीला गेल्यावर देशीचाच वास येत होता जळताना. असेही पाहिले ना आम्ही. असं थोडं असतं काही काही ठिकाणी. कोणाला नालायक आणि चांगलं म्हणण्याचा अधिकार आपल्याला काय? ज्याचं आयुष्य संपलं ती गेले. का? ठरलेलं होतं, नेमलेलं होतं, ते द्यावंच लागेल. शरण एका जनार्दनी करी विनवणी सर्वाशी. काय विनवणी करतात नाथ बाबा? आयुष्य लिहिता येत नाही ते सुद्धा मरतात. इतराचा पाड कोण नेमिले जाण न चुके ते. बाकीच्यांची काय कथा आहे? ज्याचं आयुष्य लिहिता येत नाही ती मरू शकतात. काय कथा आहे? शेळीचं पिल्लू वाहून गेलं. शेळी कळतील ते शापटाड. बोकड्याची माय. त्या शेळीचं पिल्लू नदीत वाहून गेलं. नदीत वाहून गेल्यावर ती तिथंच बसली हिवराच्या झाडाखाली. महाबाब्या गेला, महाबाब्या गेला, महाबाब्या गेला, महाबाब्या गेला. तिकून हत्ती आला. त्या हत्तीने विचारलं, सकू इतका घाम काऊन तुला आला बाई? त्या शेळीला बोलत होता. ती म्हणली, दादा काय सांगायचं, मला लय चिमुकला बाब्या. त्याला अशा गलुल्या होत्या बोकड्याला. हे गलुले असतात ना काही काही बोकड्याला गलुले. काय अशा पाला खातान गलुले हालत होते हत्ती दादा. काय मग छोटासा बाब्या होता, ह्या पाण्यात वाहून गेला बाई. कधी भेटन? हत्ती म्हणला, बाई तू घरी जाय. कसं जाऊ हत्ती दादा, असा टकटक बाब्या दिसायला. तर हत्तीने सांगितलं, बाई तुला सांगू का, परवाच्या दिवशी माझ्यापेक्षा, माझ्या वजनापेक्षा 1.5 क्विंटल माझ्या मित्राचं वजन जास्त होतं. म्हणजे त्याचा मित्र हत्ती. आणि ते सुद्धा या नदीतच वाहून गेला. शेपुडी मुकाट्यान घरी गेली कान हालीत. याचं कारण सांगू? हत्ती वाहून जातो त्या अर्थी शेपुडीच्या पिल्याची काय कथा आहे? मग ज्याचं आयुष्य लिहिता येत नाही ते मरतात. आपली काय कथा आहे? विठ्ठला विठ्ठला साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने आजचं प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे.
माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला इथं आमंत्रित केलं. काकडे कुटुंब, बरोबर आहे? हा. स्वर्गीय एकनाथराव लक्ष्मणराव काकडे हे विश्वात्म्यात विलीन झाले. माझ्या अल्पशा बुद्धीनुसार या भारत मातेच्या सेवेतलं एक रत्न होतं. भारताच्या सीमेवर, या देशाच्या, पवित्र देशाच्या सीमेवर तुम्हा मला सुखाने आनंदाने झोप लागावी याच्याकरता अहोरात्र कशाची पर्वा न करता खांद्यावर बंदूक घेऊन फिरणारी व्यक्ती, काही काळ या पवित्र देशाची सेवा त्या व्यक्तीला घडली आर्मीमध्ये, स्वर्गीय एकनाथरावांना. मला असं वाटतंय 1965 एक फार मोठा योद्धा म्हणून त्यांनी काम बाजवलं. फार मोठी कामगिरी केली. आणि मधल्या काळात SRPची पोलीस म्हणून पुन्हा मोठी ड्युटी, समाजसेवा, या देशाची राष्ट्रसेवा त्यांच्या जीवनात घडली. चांगलं काम करणारी माणसं संतांच्या यादीत असतात, असं माझं बारीकशा अल्पशा मतीचा विचार. मी मानतोय म्हणजे माझा नाही, मी चांगल्या माणसांचं ऐकलेलं सांगतो. मी गाफील आणि मोकऱ्यांचं कधीच सांगत नाही. एक तो वाचून सांगतो किंवा चांगल्या माणसं. चांगले कोणाला म्हणायचे माहिती का? ज्यांचं आयुष्य निखळ परमार्थात गेलं त्यांचं. अशा लोकांचं एक तर सांगावा, अन्यथा वाचून सांगायचं. मग कुण्याही नालायकाची आपल्याकडे बोट दाखवायची ताकद होत नाही. चांगलं काम करणारी माणसं संतांच्या यादीत असतात. भजन नाही केलं तरी पण आई वडिलाची निश्चिम सेवा करणाऱ्या माणसाला कधीच जर पंढरपूरला जायला नाही भेटलं तरी हजारो महाराजाची बरोबरी ते करू शकतो. का? कारण मायबापाची सेवा करणारी माणसं ही पंढरपुरातल्या मालकाला आवडतात. जी अहोरात्र भजन करतात आणि मायबापाला शिव्या देतात ती नालायक माणसं पंढरपुरातल्या मालकाला आवडत नाहीत. हा शास्त्राचा पुरावा आहे, गिरगावकरांचा पुरावा नाही. मी नेहमी सांगत असतो. दुपारी बोंबललो, मालकाच्या नावानं कुंकू लावणाऱ्या बाईनं पंढरपुरातल्या मालकापेक्षा आपल्या नवऱ्याला मानावा. अशा बाईला पंढरपुरातला मालक मानतोय. नुसता मानित नाही, तिचं दर्शन घेतोय. इतकी ताकद मोठी आहे मालकाच्या पाया पडणाऱ्या बाईची. पाया पडला 9 बाऱ्या पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात लोपामुद्रेच्या 9 बाऱ्या पाया पडा. 9 बाऱ्या एकदाही पाया पडली नाही लोपामुद्रा प्रभू रामचंद्राच्या. शिताई साहेबाला जरसं मळमळ झालं पंढरपुरातल्या मालकिनीला. बाई काय बाई, ती तुमच्या पायात नाही पडली. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, सीते आपलं नशीब चांगलं आहे, आपल्याला तिनं पाया पडू दिलं. काय केलं तिने? एवढं काहीच केलं नाही. 3 टाइम नवऱ्याच्या पाया पडत होती. 3 टाइम नवऱ्याच्या पाया पडणाऱ्या बाईच्या पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात पाया पडत होता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. निखळ काम करणाऱ्या माणसाची यादी इतकी मोठी असते. जीवनात जर एखाद्या माणसानं कोणालाच धोका दिला नाही, कोणालाच खोटं बोलला नाही, त्याला फक्त भजन करायला भेटलं नसेल, हा भाग सोडून द्या. पण तो कधीच कोणाला खोटं बोलला नाही, कधीच कोणाला धोका दिला नाही. असं जर जीवन त्याचं कडीला गेलं असेल तर हजारो रामायणकाराच्या आणि हजारो भागवतकाराच्या बरोबरीचा तो आहे. सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे, हीच विष्णूची महापूजा. खरं बोलणं, दुसऱ्याला दुःख झाल्याच्या नंतर अंतकरण तुटणं, ही पांडुरंगाची पूजा केल्याचं पुण्य आहे. इतकी सोपी यादी. तशी देशाची सेवा घडली स्वर्गीय एकनाथरावांना. माझ्या अंतकरणातला चौथा देव. मी काही फार भरडीत नसतो, पण मानायचं, श्रद्धेनं मानायचं या लोकांना. हो, मी आसारामला नेहमी सांगत असतो, बापू एखादा फौजी भेटला ना, बापाला जितकं आदरानं बोलतो तितकं एखाद्या फौजीला बोललं पाहिजे, कारण त्यांच्यामुळं आपण आनंदाने झोपतो. इतकी मोठी ताकद या लोकांची.
अशी स्वर्गीय एकनाथरावांची सेवा त्यांच्या पुत्रांनी. काय नाव आहे मुलांचं त्यांच्या? बाबासाहेब आणि उदेश. बर बर, हो उदय. उदय का उद्देश? बर बर. आदरणीय बाबासाहेब आणि उद्देश हे दोन सुपुत्र आहेत, दोन रत्न जन्माला घातले. तुम्ही तुमच्या वडिलांचं श्राद्ध आज करता, पुण्यस्मरण करता. ज्या वडिलांनी आपल्याला दिशा दाखवली, लहानाचं मोठं केलं, या धावत्या युगामध्ये पावला पावलाला रावणाची संख्या वाढलेलं युग आहे सध्या. क्रतात्रेता युगात एकच रावण होता, आता दगड उचलला की रावण गौसतू, म्हणजे त्याच्या विचाराचा. अशा युगामध्ये तुम्हा दोघांना तुमच्या वडिलांनी लहानाचं मोठं केलं, समाजात जगण्याची दिशा दाखवली. त्या वडिलांच्या ऋणातून तुम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाहीत, पण त्यांची आठवण, त्यांचं स्मरण, त्यांनी केलेली तुमच्यावर कर्तव्याचे सोहळे, कर्तव्याचे पारे, मायेचं छत्र, कर्तव्याचं छत्र तुम्ही विसरू शकत नाहीत. आणि म्हणून त्यांचं पुण्यस्मरण, म्हणून आज माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या जयघोषात तुम्ही त्यांच्या आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण करता. तुम्हा दोन्ही पुत्रांना धन्यवाद. मला बोलिलं म्हणून म्हणत नाही, मला तुम्ही कीर्तनाला बोलिले म्हणून मी चोंबाळीत नाही. मी घोड्याला घोडं मानणारा माणूस आहे. 4-2 हजार पाकिटात घातले म्हणजे मी नालायकाच्या अंडरवेली धुणारा महाराज नाही. विठाला विठाला कोणाला चोंबाळल्यानं लक्ष्मी घरी येतच नसती. ललाटीचे लिहिले न पुशे काही केले, आमचं बरं करायचं का वढ्यात दाबायचं हे पंढरपुरातल्या मालकान ठरलेले. एखाद्या नालायकाच्या हातात नाही आणि एखाद्या चिपड्याच्याही हातात नाही. काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आणि जर माणसाच्या हातात असतं तर माणसानं आपली माणसंच मोठाले केली असते ना. तुला तू हाच मेळ लागणं संध्याकाळचा, तू काय दुसऱ्याला मोठं करतो सुंबळ्या. विठाला विठाला म्हणून तुम्हा दोघा मुलांना धन्यवाद. मी याच्याकरता धन्यवाद देत असतो, मी नेहमी सांगत असतो, पांडुरंगाचा आणि काशीतल्या मालकाचा भगवान शिवशंकराचा जर आपल्यावर कोप झाला तर त्या दोघांच्या पायाच पडायचं नाही. पंढरपुरातला मालक जर आपल्यावर रागावला आणि काशीतले मालक जर आपल्यावर रागावले तर एकच काम करायचं, 18 संतांचे पाय धरायचे, ते थंड होते. 18 संतांचे पाय धरायचे प्रभू तात्या, ते थंड होते, ते थंड होते. आणि 18 संत जर आपल्यावर रागावले तर नाक घासून माफी मागायची, आम्ही तुमचे लेकर आहेत, चुकलोत, ते माफ करतेत. पण पितर जर आपल्यावर रागावले तर काशीतल्या आणि पंढरपुरातल्या मालकाचं बी ऐकत नाहीत आणि 18 संतांचं बी ऐकत नाहीत. पितर आपल्यावर रागावच नाही याची मात्र दखल घेतली पाहिजे. आणि ते रागावले की मग तुम्हाला आमच्या लोकांकडे यावं लागतंय. आपतेष्टी त्रिपिंडी काल सर्प शांती हिरण्य श्राद्धो श्रंख श्राद्धो मुष्टिको भयस्थितं चानुरा सर्वास्थितं अपसव्या सव्यानां गयाव्रजनो सकल लुप्तं पिंडोदकं पितरं रक्तचंदनमांगुष्टादि स्नानं काग श्राद्धो भयव्याप्ती यज्जायते नहा. हे सगळं करावं लागतं कुठाने. मग हे इतक्या टोकाला जायचंच नाही, त्याच्याकरता आपण आपले पितर घातले पाहिजे. तुम्ही म्हणताल हा कीर्तनात सांगून दिलं म्हणजे झालं, पुढे एखादं म्हातारं मेलं की यायचं कीर्तन फिक्स. हे अशा काड्या घालतात ना काही काही नाकात. अरे सुमळ्या, मी म्हणत नाही असंच करा. आपल्या वडिलाच्या श्राद्धाशिवाय श्राद्धाच्या दिवशी एक पाहुणा जीव घातला तरी पुण्य आहे, तरी पुण्य. एक जण म्हणला पाहुणा जीव घालायची तर आमच्या इथं गौच नाहीत. मग हातावर साखर दी. म्हणला साखर द्या पुरते बी पैसे नाहीत, प्यालाभर पाणी पाच, ते प्याला आमच्या इथं नाही. मग सोपं श्राद्ध करायला गावाच्या दक्षिण दिशेला जायचं, अंगावरच्या माळी करदोडा जानवं गिनवं कपडे गिपडे चट जाळीत ठेवायचे आणि जाळीत उभं राहायचं, दक्षिणेकडे तोंड करायचं आणि आपल्या पितराच्या नावानं 3दा बॉम्ब लायचं. शंख श्राद्ध. इतकी वेळ तर महाराष्ट्रात कोणावच नाही ना आता, ऐका नाही, कोणावच नाही. याला शंख नावाचं श्राद्ध म्हणतात. याच्यातही मायबाप जेवल्याचं पुण्य प्राप्त होतंय. तुम्ही तर दोघा बंधूंनी फार मोठं केलं. विठाला विठाला
ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही देखा निमाले. ज्यांचं आयुष्य लिहिता येत नाही, अहो निसर्ग ज्यांच्या मुठीत ते अशी माणसं मरू शकतात. बघा ऐका उदाहरण. मृदंगाचार्य महाराज, पेटीवाले महाराज, ही गान सम्राट, गान कोकिळा, मोठी गाजलेली लोक आहेत, ती चांगली माणसं आहेत. कोकिळकंठी गंधर्वाची कृपा असणारी माणसं आहेत. अशी सुंदर गायनाचार्य याही बाजूची मंडळी, सर्वांना प्रणाम करतो. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, अहो माणसाला माणसं म्हणून जगण्याचा ज्यांनी घोड अशा प्रकारचा संस्काराचे डोस दिले, असे सद्गुरू भगवान बाबा. इकडं 19 संन्याशापैकी टोकाचा संन्याशी मारुतीराय, भगवान रुक्मिणी पांडुरंग परमात्मा, आणि राजकारणातला गोड अशा प्रकारचा एकेकाळचा हरवलेला हिरा स्वर्गीय गोपीनाथरावांचा सुद्धा पुतळा पाठीमागा आहे. आणि जमलेली परिसरातली तुम्ही श्रोते सज्जन, कोणी राजकीय क्षेत्रातला असेल, कोणी व्यापारिक क्षेत्रातला असेल, कोणी वैद्यकीय क्षेत्रातला असेल, माझा शेतकरी राजा असेल, शैक्षणिक क्षेत्रातला असेल, आध्यात्मिक क्षेत्रातले महाराज मंडळी असतील, सर्वांना नाक घासून प्रणाम. विठ्ठला विठ्ठला त्यानंच सांगितलं अर्धा घंटा कीर्तन आगाव करा, कळण जाताना. वारे वा वकील म्हणलं, तारीख घेताना गोड बोलायचं, इथं आल्यावर दाबण हाणायचं, अर्धा घंटा आगाव करा. आगाव धंदान सोयरीक करताना शेजाऱ्याची रानं दाखिले, घरी आल्यावर कुडाची नाहानी. हो, बैठकीत दुसऱ्याच्याच बशील, भिताडा एवढी टीव्ही तीन, घरी गेल्यावर एवढूचा मेळ नाही. विठ्ठला 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 पलीकडच्या कडीला एका महात्म्याला जायचं होतं. पाक काल मर्यादा किती ताब्यात आहे लोकांच्या. यांचं ऐकल्यावर आपली काय कथा आहे उघड डोक्यात आणायचं, उघड डोक्यात आणायचं. पलीकडच्या कडेला जायचं, नदीचं पात्र भरलेलं आहे. कसं जायचं? खरं तर योगाचा अभ्यास माणूस होता, काही केलं असतं, त्याच्या मनात आलं तर नदी बी आटिली असती, एवढा अधिकारी महाराज. पण चला कालाच्या विरोधात जायचं नाही. तारुण्य होतं 22 वर्षाचं, मुसमुशीत तारुण्य. ज्याच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्य लाजत होता, असा महाराज. ज्याच्या कर्तव्याची परमार्थाची इतकी गोड पावती होती की ज्याच्याकडे बघितल्याच्या नंतर श्रुती सुद्धा लोटांगण घालत होत्या. इतका वेदांतिक, इतका अभ्यासू, प्रकांड विद्वान. 10 अभंग पाठ करून दुसऱ्याच्या नाकात काळ्या घालणार नाही. प्रकांड विद्वान, प्रकांड प्रकांड. पण पलीकडे जायचं, नावा झाडाला बांधलेल्या. एकाही नावेत नाव हाणणारा कोणी नाही. एक नाव दिसली झाडाच्या पलीकडून, त्या नावेत नाव हाणणारी व्यक्ती होती. ती पुरुष नव्हता, ती बाई होती. आणि महाराजाने विचार केला, बाई नाव हाणायला ना आपण कसं बसावं? बर सोबती असल्यावर काय नाही, बाई एकटीच आणि महाराज एकटच. हो, 10-5 मिनिटं विचार केला, बसावं कसं? बरं नाही बसावं तर पर्याय नाही, पलीकडे जायचंय कसं? नाईलाजानं महाराज त्या नावेत बसले. त्या बाई शांत करण्यात काही पाप नव्हतं. माझं असं मत आहे, कोणी किती नालायकपणा करो, या भारतातल्या पवित्र ज्या स्त्रीच्या पायातली चप्पल सरळ आहे, वाक्य नीट ऐका माझं, या भारतातील, या महाराष्ट्राच्या मातीतील ज्या पवित्र स्त्रीच्या पायातली चप्पल सरळ आहे, अशा स्त्रीच्या समोर रावण जरी आला तरी नतमस्तक होईल. तिनं तिच्या चपलाचे पट्टे तुटू द्यायचे नाही. तिनं तिच्या चपलाचे बुंड तुटू द्यायचे नाही. टप्परत नाही कोणा नालायकाचे. काय खवनाची माय व्याली, पाहता कामे व्याभिचार वृत्ती झाली. ठके आईशी भस्मली केनेची बापा, नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलं का? अहो आचरणाचा, तत्वाचा गोड अशा प्रकारचे पाडे असणारी सीता नेली रावणानं. काय केली? काय गळ्यात बांधायची होती का त्याच्या?
अहो सीतेच्या जवळ गेला की रामाच्या व्यतिरिक्त जगातला कोणी जरी गेला तर तो नपुसक होत होता, त्याचा काम शिल्लक राहत नव्हता. मग सीतेच्या जवळ गेलेल्या रावणाचा जर काम शिल्लक राहत नव्हता तर काय पेटी म्हणून गळ्यात बांधायची होती काय गरज होती? आचरणाची चप्पल सीतेची सरळ होती म्हणून टपऱ्या रावणाचं तिच्या पुढे काहीच चाललं नाही. ते ताकद तुमच्यात आहे. म्हणून सकाळच्या यादीत तुम्ही येत, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, इतक्या कुलवान आहात तुम्ही, इतक्या अधिकारी आहात तुम्ही. निश्चिंतपणाने नावेत बसलीत, वले हातात होते. मला मध्ये बसायचंय, बसा. बसले नावेत. नावेत दोन बाजू असतात, अर्ध्याची तोंड इकडं अर्ध्याची तोंड इकडं, अशी नाव. निघाली नाव. डवरे डवरे नाव चला, चांगले लोक असल्या मलाही जरा जरा गाता येते. आकरा आकरा मस्त वलय चालले होते. अर्ध्या नदीच्या पात्रात नाव आल्यावर महाराजाचं लोणी पगळलं. लोणी म्हणजे काम. या बा फ्रीज मध्ये लोणी ठेवलेलं घट्ट लोण्याचा गोळा सांगळे, हे विस्त्या जोडण्याला की इतळ तूच. हो साहेब, तुमचं नाव काय? भाऊसाहेब घुगे. हो, एकदा मी तुमच्याकडे हो आलतो. ते काय लय दिवस झाले ना, तसं मेमरी कार्ड टाईट आहे माझं. मी जिथलं मीठ खाल्लं तिथलं इसरत नसतो. हा 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 हा. आणि मीठ खाऊन जर कोणी इसरत असेल तर त्याच्यासारखा रावणच दुसरा कोणी नाही ना. हाय काय नुसतं मीठच नाही खाल्लं, खपक्या पाकिट बी आणलं होतं. हा. आणि मग ते लोणी इस्त्याजवळ नेलं, त्याला त्याचा स्वभाव इतळणं. एकांता स्त्री आणि पुरुष आली की काम उत्पन्न होणं निसर्गाचा नियम आहे अण्णा. म्हणून नको नको स्त्रियाचा, नको नको स्त्रियाचा करीती आघात पुरुषाशी. जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणून लांबून नमस्कार करा. तुका म्हणे सर्प इंचू नारायण, आणि वंदावे खिशात ठेवून दुरून. दुरून का खिशात ठेवायचे? धरून नमस्कार करायचं. धरून 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 धरून. ही तशी स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणून, आदिशक्ती म्हणून, जगदंबा म्हणून धरून नमस्कार करायचा. आयुष्यभर त्याचा कोणीच वाईट करू शकत नाही. इतकी मोठी ताकद आहे, इतकी मोठी ताकद आहे. हो. पण एकांतात आल्याच्या नंतर त्या 22 वर्षाच्या तरुणाच्या अंतकरणात काम डबडबला आणि नाव हंता हंताच नाव चलिणाऱ्या पोरीला हात लावला. हो, काही लाल होस तर हाणले असं केल्या. दीड दीड महिना त्याच्या अंगावर कातडे आली नाही, अशा आगावपणा केला की लय अवघड असते. पण ती पोरगी आणि महाराजच नाव आहेत, ज्याचे आयुष्य न लेखा सांगतोय. हाताला स्पर्श केल्याबरोबर ती फार चांगली मुलगी होती. आद्रिका नावाच्या देवांगणीची कन्या होती. हो, फार अधिकारी, फार अधिकारी. माझ्या श्रीमद भागवतातलं जर नाव सांगायचं झालं तर तिचं नाव होतं मच्छगंधा, तिचं नाव होतं यौजनगंधा, तिचं नाव होतं सत्यवती. हे 3 नावं. आणि वारकरी संप्रदायात तिला एक नाव आले, दुर्गंधा. यौजनगंधा तेच म्हणजे दुर्गंधा, मच्छगंधा म्हणजे दुर्गंधा. लसलशीत तारुण्य तिचं सुद्धा. गंगेचं पाणी लहऱ्या मारत होतं तिचं रूप पाहिल्याच्या नंतर. तिच्या हाताला स्पर्श केला. लगेच तिने विचारलं, को भवा हा? आपण कोण? साधू आहात? माझ्या हाताला स्पर्श करतात? साधूचं मन पाकुळाने सांगितलं, हे मी तुझ्याशी पाणी ग्रहण केलंय. तिला विचार केला, माशा धरणाऱ्याची पोरगी आहे मी, पण आपल्याला निष्ठावंत साधू मालक भेटतो, चांगली गोष्ट आहे. लगेच तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय. असं सुंदर मंगल. ते असं नाही म्हणले ताई ग बाई ग सखू ग द्वारके ग, असं नव्हतं ते मंगलाष्टक. सोन्याचे मणी ओविले भुजगुनी गोऱ्या शशी कानना, असे मंगलाष्टक झाले. कोण होतं मंगलाष्टक म्हणायला? गंधर्वादिम यती भवेति निसुदिय निकालती संगरे, जपी अनुरागी तपी अनुरागी सर्वभूतायां भविजरे, यक्षति किन्नर विद्याधर यति लोकपाल यति दिक्पाल रे, चारुतिहासं परमावसाना मंडल परपटल तीरे, मंडल परपटल तीरे, मंडल परपटल तीरे. आकाश मंडलातून अक्षदांचा पुष्पाचा वर्षाव झाला. त्या नवरदेवाचं नाव होतं पाराशर. वा, आता तर उजडूस तर सोडीत नाही महाराज कीर्तन. चल दे कळण बळीराम बुवा जाताना. पाराशर नावाचे साधू, बाईचं नाव सत्यवती. नदीच्या पात्रात आल्यावर पाणी ग्रहण झालं, काम उचंबळला. प्रिये हे सत्यवती ममाम रती सुखेश आनंद, मला रती सुख पाहिजे. काय पोरगी हुशार. आद्रिका नावाच्या देवांगणीची कन्या होती. तिनं सांगितलं भारतीय संस्कृतीमध्ये भास्कराचे किरण जोपर्यंत तोपर्यंत रती सुख घेता येत नाही. मालवलिया दिवा करू, त्याच्या पुढचं जरा सांगू शकत नाही, माझं वय कमी आहे. ऐकायला माणसं आज ऐकत पण नंतर म्हणतात बाळा लोयच हात घाली तू. अरे काय मी काय तमाशातलं सांगायलो का सुंबळ्या, हे पुराणात लिहिलेले ना. हा, तुझ्या बापाची जी आगिरी नाही माया नाही, तू काहून इचकी तू येडे. बरं वयस्कर झाल्यावर जर सांगल म्हातारा झाल्यावर तर तोरक वाचन म्हणून माझ्याकडे बॉन्ड आहे का? आहे का नाही? पण चला काही काही मर्यादा असतात. बैठकीत एखाद्याला ऐकायचं असेल तर माणसाला सांगल काय होतं पुढचं ते. बाई हुशार होती. आपल्याकडं सूर्य मावळल्याशिवाय रतिसुख देता येत नाही. काय ताकद म्हाताऱ्यात. नुसती अशी चुटकी वाजली, चुटकी. हा वा, अशी चुटकी वाजली कोणाकडे बघून? जगाला प्रकाश देणारा सूर्याकडे. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि 2 वाजता चुटकी वाजली. भाऊसाहेब सूर्यानं उडी मारली, ह्या ठिकाणी अंधार केला आणि दुसरीकडे उजेड पाडा. प्रभू तात्या दुसरीकडे उजेड पाडा. आता आपल्याकडे अंधार आहे, दुसरीकडे उजेड आहे. एका वेळेला सूर्य जगाला प्रकाश देऊ शकत नाही. चुटकी वाजल्याबरोबर सूर्य गेला. मला सांगा या विश्वातले किती माणसं एका जागेवर झाल्यावर सूर्य जाईल? सांगा बरं. भजन करणाऱ्या 8 लोकांना सूर्य दाबला. त्या 8च लोक होते. 8च. आता आम्ही किती महाराज एका जागेवर झाल्यावर सूर्य आता येईल? होय सोमा, मोठा हसो तू खसखस पिकल्यावानी. कसं शक्य आपल्याच्यानं? नाही शक्य नाही. चुटकी वाजल्याबरोबर तेजो भास्करो भयो कांती हा निशाचरो भव प्राप्त्यानाम दिनत्रय मध्यानस्तु यज्जायते न दिवाकरा. दुपारच्याच वेळेला सूर्य मावळला आणि आता पत्नीला सांगितलं सत्यवतीन भवस्थितानाम येन निशापती जायतो नाम रतिसुखेषु ति कामानाम. आता तुला काम तृप्त करायसाठी काय हरकत आहे? पण तिनं सांगितलं आपण केलेलं पाप धुण्यासाठी गंगेच्या पात्रात येतो. इथं संसार करण्यासाठी गंगा नाही. काय हुशार पोरगी असलो होत्या का शाळा तवा? कशाचे इंग्लिश स्कूलन कायन, सकाळचे गाणेन फानेन कसे झाले ते टीव्ही मोबाईल इंटरनेट काय चटचुलीत होतं तेव्हा. तरी इतकी पोरगी हुशार, इतकी पोरगी हुशार.
त्या मुलीनं सांगितलं गंगेचं पात्र तर्पण करण्यासाठी असते, साधना करण्यासाठी असते, तपश्चर्या करण्यासाठी असते, अनुष्ठान जप करण्यासाठी असते, स्नान करण्यासाठी असते, संसार करण्यासाठी नसते. काय म्हातारं हुशार, वारच मुठीत दाबलं. तै वायू मुष्टी तले, वारा मुठीत दाबल्याबरोबर इतकी आकाशात नाव उंच, तारा मंडलम नभस्वा, आकाशात नाव नेली म्हाताऱ्याने. म्हातारं साधू आहे म्हणून म्हणायलो, 22 वर्षाचं तारुण्य होतं, ते स्वभाव पडून गेला म्हातारं म्हणायचं. आकाशात तारा मंडळात नाव नेली आणि मग सांगितलं रतिसुख दृष्टांत संपला. सांगा बरं, सूर्य काढून द्यायची ताकद कोणात आहे का? गंगेतली नाव आकाशात घ्यायची ताकद कोणात आहे का? दुपारची रात्र केली, दुपारची रात्र केली. मला सांगा, जर दुपारची रात्र केली असेल तर आता काळाची गणना कुठे गेली? ब्रह्मदेवाची लिखाण गणना कुठे गेली? ही ताकद ज्याच्यात आहे त्यांना म्हणतात पाराशर नावाचे साधू. अधिकारी किती मोठा होता बघा. या पाराशरांना एक दिव्य असा मुलगा झाला. त्या मुलाचं नाव व्यास. एक महाराज म्हणे, आपल्यासारखं कोणालाच कीर्तन करता येत नाही. कसं येईन तू यासारखं करता? हातात धरायचा नाही आपला. तो भार काय कोण धरीन? तो भरलेला हात आहे ना, आम्ही भरवायचे की तुझ्या हात धरून? ठीक आहे म्हणलं, तू छान कीर्तन करतो, काय तुझ्या बापाची जहागिरी आहे? आपण सगळे जे बोलतो एका व्यक्तीची जहागिरी आहे, ज्याचं चरित्र सांगितलं, त्यांचा मुलगा व्यास. व्यासोचिष्ट जगत्रया, या विश्वातलं सगळं ज्ञान त्यांच्या मुखारविंदातून पडलं. पोरग किती अधिकारी असेल बघा. नातू सांगू तुम्हाला, 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक ब्रह्मवेत्ता मुनिश्री शुकाचार्य. असा नातू ज्यांचा आहे. राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगितली आणि मोक्ष दिला, असा नातू शुकाचार्य. मुलगा जगातलं जेवढं ज्ञान आहे तेवढं त्या मुलाच्या तोंडातलं. व्यास एवढा मुलगा अधिकारी, इतका नातू अधिकारी. आणि स्वतःचा अधिकार, दिवसाची रात्र तयार करायची व्यक्ती. कुठं काळाची गण नाही. असे जरी पाराशर असतील पण त्यांची सुत्ती सुद्धा निमाले. म्हणून पहिलं कडवं आपण पाराशरा इतके मोठे आहेत का? ते गेले, आपले एकनाथराव गेले, काय नवले, जावं लागेल.
एका व्यक्तीचे वडील गेले, इतराचा पाड कोण हा पुरावा सांगतो. वडील वारले एका व्यक्तीचे. आईला दुःख झालं, मुलगा करता होता. 15, 16, 17, 18 दिवस निघून गेली. आईच्या जवळ मुलगा बसला. आईला विचारलं, आई तू गेल्या 17, 18 दिवसापासून दूषित आहेस, काय करायचं नेमकं? काही नाही बाळा, एक तुला विनंती आहे. बाळा, मी हळदीच्या अंगानं तुझ्या बाबासोबत या घरात आले. आता ज्या घरात राहतो त्या घराच्या जाग्यावर एक लहानसं झोपडं होतं रे. त्या झोपड्यात तुझे बाबा आणि मी दोघांनी फार काळ वास्तव्य केलं. बाळा, या झोपड्यात राहून तुझ्या बाबांनी पंढरपुरातल्या मालकाचं भजन केलं रे. आणि बाळा, त्या भजनाची पोच पावती आपल्या झोपड्याचं घर सोन्याचं झालं. नुसतं घरच नाही, अख्खं गाव सोन्याचं झालं. त्या मुलाच्या बाबाचं नाव होतं सुदामदेव, फार मोठे अधिकारी व्यक्ती. बाळा, ह्या सोन्याच्या घरामध्ये एक लहानसं देवघर आहे. त्या देवघरामध्ये पंढरपुरातल्या मालकाची 8व्या अवतारातली मूर्ती आहे, गोपालकृष्णाची. या मूर्तीची साधना तुझ्या बाबानं केली. बाळा, ती साधना इतकी टोकाला गेली, ती भक्ती इतकी टोकाला गेली की तो द्वारकेतला मालक प्रसन्न झाला. त्यानं अख्खं गाव सोन्याचं केलं. गाव सुवर्णाचा दिला गा, अख्खं गाव सोन्याचं झालं. आई, नेमकं तुला काय म्हणायचं? बाळा, अरे तुझ्या बाबांनी ज्या विठ्ठलाची, ज्या भगवान कृष्ण परमात्म्याची सेवा केली, एवढं मोठं विश्व निर्माण केलं त्या सेवेत. आता तुझ्या बाबानं जी परंपरा चालवली ती पताका तू खांद्यावर घे. माझ्या वडिलाची मिराची, तुझ्या बाबांची पताका तू खांद्यावर घे. काय करू आई? बाबा रोज सकाळी 2 तास या मूर्तीची पूजा करत होते. करतो हा नियम. धर्म सिद्धांत असा सांगतो, नित्य नेमावीन अन्न खायतो. है की नाही महाराज? श्वान म्हणजे कुत्रत ना. नेम न करता जर कोणी भाकरी खाता असेल तर समजायचं माणूस असला तरी रूपात माणसाचे आहे, पण बेट कुत्र आहे. याच्या जरा हात घालून बोलू का? जिहम नियमम वर्जती स्वानम भवे जायते. नियम वगळता जे जगतय ते कुत्रे. मग कुत्र्याचे मायबाप कोण? कुत्र. माय कोण? आजी, आजोबा, पणजी, पणजोबा. एकम नियमम जायते तथा श्वानम कुलोद्भवा. नियम चुकवता जे भाकरी खातय त्याचं अख्खं कुळ कुत्र्याच्या यादीत. संतोष भाऊ, अख्खं कुळ कुत्र्याच्या यादीत. म्हणले नियम कोणता करायचा? कोणताही करायचा. सकाळी स्नान झालं की मारुतीरायाचं दर्शन, इतकाच नियम. तुम्हाला जवकतू तितकंच. लय ओझ बोकांडीवर घ्यायचंच नाही. शरीर 7 किलोचं 18 किलो बोजा घेतल्यावर मरशीनं सोमळ्या. एकच नियम करायचा, 2 ज्ञानोबरायच्या ओया वाचिल्याशिवाय पाणीच पिणार नाही. एक गाथाचा अभंग वाचिल. हा माणसानं कसं करावं? लहान लेकराला खाऊ घालीत असताना त्याची आई चमच्यामध्ये 2-3च भाताचे कण घेते, तितकेच खाऊ घालती का? लेकराला लहानपणी 2-3 खारोड्या 7-8 कांदे कोंबी का तोंडात? खाय बाब्या, खाय खाय. राक्षसीनेच काय कांदे खात असतोय लहानपणी बाब्या. ज्याला जवकन तितकंच तोंडात धरा. माझं मध्ये किती भारीचं मळयंत्र घ्या, त्याच्यात लय मोठं सोयाबीन टाकलं की त्याचा बॉकना धरित होते. हेडिंबा आणा, कोणतं आणा, बॉकना धरितच ते धरितच. तसा आपण बी नियम आती नाही, कामापुरते. नियम नाही त्याला कुत्र म्हणले, नियम नाही त्याला कुत्र म्हणले ना. अति नियमाचं गाठोडं ज्यानं घेतलं त्याला गाढव म्हणले. हो, पंढरपुरातले मालक सुभद्रेच्या घरी गेले. म्हणले ताई मला भूक लागली.
तर ताई म्हणल्या देवा ऐका माझं स्नान राहिले, आधी मी दात घासे, दंत धावनाशा येते, मी आधी दात घासीन, तोंड धुईन, मग माझं स्नान होईल, स्नान झाल्याच्या नंतर देवपूजा होईल, देवपूजा झाल्याच्या नंतर मेकअप करीन, मेकअप केल्याच्या नंतर कुकर लाईन, तेव्हा कुकर नव्हतं पण म्हणायला काय हरकत आहे, आणि मग नंतर 1:30 वाजता तुला पुरणपोळ्या करीन. चला पूजा कोणाची करायची होती? देवाची. आणि कोणता देव घरी आलाय? आहे का नाही? नियम धाब्यावर टाकणे आगावपणा. नियम नाही त्याला कुत्र म्हणायचं ना, अतिनियमाचं गाठोडं ज्याच्या डोक्यावर त्याला गाढव म्हणायचं. बाईनं सांगितलं हा नियम कर, नियम आहे आपला. नाही दर महिन्याला पंढरपूरला जाता येत नाही, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आषाढी कार्तिकीला वर्षात 2दा तरी नियम असावा, नियम असावा, नियम असावा माणसात. निदान गंध लावायचा नियम तरी. लय वेळ बोलल्यावर कळत नाही हे हिंदू आहे का पाकिस्तानी आहे. गोंध लावा वाटणत, गंध डागण्या द्यायला पाहिजे या खांडाने यायच्या कपाळाला डागण्या. काय होते गंध लावायला? आमची इथं तांबुळ्याची बाई कुखू इकायली, ती तांबुळीन मुसलमानीन, ती 1.5 क्विंटल कुखू आमच्या गावात किती, पण इतकं पण कपाळाला लागू देत नाही, अंगाला पण लागू देत नाही. का? त्यांच्या धर्मात कुंकू लाईत नाहीत, त्याच्या धर्मात कुंकू लाईत नाहीत. तुमच्यात लावायचं असून तुमच्या घरी मला ओवाळलं मला कुकू लावलं, महाराजाला ओवाळून कुकू आंबाबाई करते आणि ह्या टिकल्या लावत्या. कशा असं देते एकूण एकीला, जशा तुकाराम महाराजाच्या चुलत्यात बसलेत पुढं. काहीच डोसा तुका कुकू लावल्या. बरं लाईनच का टिकल्या, पण जरा मोठी लावी जाणं, लांबून दिसली पाहिजे ना. हा सहज घामाला तोंड पुसलं तर की लगेच वेगळं दिसतं, ढवळ्या कपारात आणि कपाळते कळतच नाही नीला सौभाग्यवती म्हणा हा का काय म्हणा. लाईजा मोठी टिकली लाईजा, तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे. आजच्या भाऊबीजीचं इतकं देऊन टाका मला, फक्त टिकली जरा मोठी करी जा. अहो सूक्ष्मदर्शकाखाली पाहावं लागायले. हो पाया पडल्यावर कळलं ना आशीर्वाद सौभाग्यवती म्हणून द्यावा. का इष्टम गंगा भागीरथीं जायते तत्र जायते लुप्तम बिंदू भया. जागावपणा नसून माया माई होत असं नका करी जाऊ. महाराष्ट्रातले आहेत तुम्ही बरं. हा मस्त हसता तुम्ही उगे पेढे खाल्ल्यावानी. किती महाराज फोकल्यावर सुधरत आणि पहिली गोळी मला घाला, बसवा ह्या बोजा बाजूला मला. संस्कृती नियम पाहिजे, नियम पाहिजे, नियम पाहिजे. बायकांनी नियम करायचा, रोज सकाळी तुळशीला पाणी घातल्याशिवाय बाकीचं करायचंच नाही. तुळशी ठेवल्यात नाही, तुळशी पशीत मेख रवली शेपुडीला, तिथं शेंडाच आणि ती जात शेंडाच, शेपुडी शेंडाच, ती काय उपजाऱ्याच येऊ देत नाही तुळस. असं नका करी जाऊ. हो तुळस लय प्रिय आपल्या संस्कृतीला. आईनं सांगितलं बाळा या मूर्तीची तुझ्या बाबांनी साधना केली, सकाळची पूजा तू करी जाय. कशी करीत होते, काय करीत होते, आईनं मुलाला सगळं सांगितलं. मुलगा पूजेला लागला. सकाळी स्नान करण्यासाठी समुद्रावर जायचा. नगरीच्या बाजूला समुद्र होता, त्याला पोरबंदर म्हणतात, सुदामपुरी पोरबंदर, आत्ताचं पोरबंदर. सागराचं स्नान केलं. येताना सुंदरशा सुवर्णाच्या कलशात पाणी आणलं. या मुलाचे वडील कशात आणत होते माहिती आहे? शिवाजी बुवा गाडग्यात. परिस्थिती नाजूक होती, त्या नाजूक परिस्थिती सगळे गाडग्यात आणायचे. काळ बदलला, अख्खं गाव सोन्याचं झालं. गाडगे कुठून राहतील? सोन्याच्या कलशात पाणी. सुदामदेव ज्या वेळेला देवाला स्नान घालायचे त्यावेळेला धोत्राची दशी फाडायची. नवं धोतर आणलं की त्याच्यात ती दशी फाडून ठेवायचे देव पुसायला. आता त्यांच्या मुलाच्या काळात इतका काळ बदलला होता की देवालाच 10-15 टावेल होत्या देव पुसायला. काळ बदलला, काळ बदलला. यथा सांग पूजा केली, इतराचा पाड कोण, याच्यावर बोलतोय. काय कथा बाकीच्यांची, एवढे लोक जातात. देवाची पूजा आटपली आणि वडिलांचा नियम होता देवाला स्नान घालायचं, देवाला पुसायचं, पुसल्याच्या नंतर वस्त्र घालायचे, वस्त्र घातल्याच्या नंतर गंध लावायचा. चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना विलेपनम सुश्रेष्ठाय चंदना सर्वज्जायते नाह यद्गंधास्पांदु सकलायाम
लेपन भवस्थितायाम यतमलया निळुसु चंदनेषु अंगम सर्वा विलेपना भस्म विलेपनम भयजायो. असा सर्व सुगंधी द्रव्यानाम पुष्टियो असे गोड मंत्र म्हणायचे ते. आणि हे सगळं आटपल्याच्या नंतर मग पाठीमागं जायचं. त्यावेळेला झाडाला कळ्या आलेल्या असायच्या. कळ्या आलेल्या असायच्या. त्या कळ्या सुदामदेवाच्या पत्नीनं तोडायच्या आणि एका परडीत घ्यायच्या. मालक बाहेर आले की त्यांना नेऊन द्यायच्या. मुलांनी 2 तास पूजा केली पण झाडाला कळ्याच आल्या नाही. आई फुले, बाळा तू पूजेला बसायच्या आधी 1 तासापासून बसली होती. तुझे बाबा पूजेला बसल्या शेवटच्या 5-4 मिनिटात झाडाखाली येत होते, तेवढ्या टायमात कळ्या लागत होत्या. आता तू पूजेला बसायच्या आधी 1 तासानं बसले, तुझे 2 तास आणि ते 1 तास, 3 तास झाले तरी पण झाडाला कळी लागत नाही. पुन्हा डबल सागराच्या स्नानाला गेला, पुन्हा पाणी आणलं, पुन्हाला देवाला स्नान, चंद स्नान, भस्म स्नान वगैरे विलेपन, नाना प्रकारचे घृत स्नान, दधी स्नान, शर्करा स्नान, मधु स्नान, पंचगव्य स्नानम समर्पयामी, नाना प्रकारच्या मंत्राची पुष्टी. पुन्हा 2 तास पूजा तरी झाडाला कळी नाही. पुन्हा तरी पण झाडाला कळी नाही. बघता बघता 2-4 वेळेस डबल पूजा केली. आईला आवाज दिला, आई फुलं, बाळा सकाळी मी 3:45 वाजता स्नान केलंय सागराचं, त्यावेळेसपासून फुलाची परडी घेऊन बसले, झाड फुल देत नाही. वापस मुलगा मधात आला आणि देवघरातल्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवलं. देवा का 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 रे देवा, का देवा का 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 मी मंत्र म्हणल्यावर फुलं लागत नाहीत. सुदामदेवाच्या मंत्रात अशी ताकद होती, सुदामदेवाच्या वाणीत अशी ताकद होती. त्यांची वाणी खिडकीतून बाहेर पडली की झाड प्रसन्न होत होतं आणि झाडाला फुलं येत होते. ही त्यांच्या भजनात ताकद होती. भजनात इतकी ताकद सुदामदेवाच्या. 3दा पूजा केली तरी कळी लागत नाही. मग देवाच्या पायावर डोकं ठेवलं, रडायला सुरुवात केली. का, अरे मी सुदामदेवाचा पुत्र आहे देवा, का का असं करतोस. पायावर डोकं ठेवून रडत होता. तेवढ्या अवकाशात सुदामदेवाच्या मुलाच्या डोक्यावर पाठीवर पाण्याचे थेंब पडत होते. काय पाठीवरून डोक्यावर पडते म्हणून डोकं उचलून वरी पाहिलं तर द्वारकाधीश कृष्ण परमात्मा रडत होते. याचा अर्थ असा होता, तुझ्या बाबाला जी पूजा येत होती, तुझ्या बाबाची जी माझ्यावर श्रद्धा होती ती तुझी नाही बाबा. दृष्टांत संपला. ज्या साधूने साधना केल्याच्या नंतर हे झाड फुलं देत होतं, इतकी ज्याच्या साधनेतली ताकद होती तेही सुदामदेव जाऊ शकते. इतराचा पाड कोण, इतराचा पाड कोण, इतराचा पाड कोण, इतराचा पाड कोण.
एवढे मोठे सुदामदेव जाऊ शकते तर आपला काय पाड. काय एकनाथरावांची कथा आहे, तिथं जावंच लागेल. पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात भावाचं डोकं मांडीवर घेतलं आणि रडू लागला. त्या भावाचं नाव होतं लक्ष्मण. त्या पंढरपुरातल्या मालकाचं 7व्या अवतारातलं नाव होतं भगवान प्रभू रामचंद्र. शक्ती लागली. रावणाला लग्नात सप्रेम भेट आलती. सुमाली नावाच्या राक्षसानं शक्ती आंदन दिलती. ती ब्रह्मवरदानयुक्त शक्ती होती. ती शक्ती खरं तर रावणानं लक्ष्मणाला मारलीच नव्हती. त्याला राग आलता, महाभाऊ मला सोडून दुसऱ्या पक्षात काऊन गेला. त्याला त्याच्या भावाचा राग आलता. अहो शेजाऱ्यानं आपला कापूस नेऊ दे हो, शेवटी ते शेजारीचे. पण आपण जे अन्नाला गेल्यावर जर बायको मुकट्या इकीत असेल तर कशा असतात बघा ना. तिकडं कापूस शिकून दिवाळीला याचं आणि भावाला म्हणायचं दादा मला 2 ग्रामची मणी कर बरं. ते म्हणला ताई औंदा कापसाचं वाजलंय, सोयाबीनला भाव नाही, काय मणी करू. तू मुकाट्या बस, पैसे मयचेत, फक्त तो नाव करून करायचे. मला चेहरा पाहिल्याबरोबर त्या 5-6 जणी कळाल्यात. घरून मालकाची कोण पैसे आणले तुम्ही आणि भावाचं नाव करून दागिने. तुम्ही उभे राहा, 4 जणी उभे राहा. तुम्हाला मै शपथ उभे राहा. नाही बरं जाऊ दे, आजचे दिवस माफ करतो. ते म्हणल्या माय मेला कशाला आणला गो, उगच आलोत मायाच्या कीर्तनाला. नाही कोणी म्हणाल्यात, मला नाही म्हणला. मला चेहरा पाहिल्या पाहिल्या कळतं कोण कोण मालकाचे पैसे चोरीत. एक माणूस म्हणला आपली बायको कधीच चोरीत नाही, पैसे बदलल्यावर कळाली. नोटा बदलल्या तर कोणा कोतवालाकडे बदलायला देईन का ती, याच्याकडेच बदलायला दिल्या सुंबळ्याकडे. हे का नाही तुम्ही मला भाजीपाल्याला द्याल ते इतक्या देत असतात का भाजीपाल्याला, का येत नाही होता काय घरी. विठाला त्या बाई म्हणल्या इतकं बरंच महाराजाला माहिती, मी बी संसारिक जन संन्याशी जोडाचे. कळत मालकाला. डोकं घेतलं मांडीवर, जगाचा बाप रडत होता. विश्वाचा मालक इतराचा पाडको ना. उदाहरण क्रमांक 2. पहिल्या उदाहरणावर 1, याच्यावर 2 बोलू आपण. पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात रडत असताना एका संन्याशाला त्याची दया आली. मारुतीराय. आणि त्या संन्याशाने विचार केला आपला मालक रडतोय, आपण ज्याचं भजन करतो, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे तो रडतोय. किती प्रेम. रामागड्याची आवडी मोठी, अत्यंत आवड होती रामप्रभूची मारुतीरायला. विचार रुदंती गोभवा, काय कारण आहे रडण्याचं, कशा करता रडता. पण सुद्धा मा लखन वाचला पाहिजे, माझा लखन जाता कामा नाही रे. पण सुद्धा याच्या करता रडतोय. काय बुद्धिमतान वरिष्ठम, टोकाची बुद्धी होती, टोकाची. त्या पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारातल्या भगवान प्रभू रामचंद्राला एका संन्याशानं कानात सांगितलं, देवा रडण्यानं तुमचा भाऊ उठून बसल का. दवाखाना बघावं लागन, डॉक्टर बघावं लागन, औषधी बघावं लागत्यान का रडत बसल्यान भाऊ उठून बसल. प्रभू रामचंद्राच्या डोक्यात प्रकाश. महाराज देवाच्या डोक्यात प्रकाश टाकायची ताकद भजन करणाऱ्यात आहे. हो, भजन करणाऱ्यात लय ताकद मोठी, फार मोठी ताकद भजन करणाऱ्यात. काय करायचं, अहो शोध घ्या. शक्ती लागलेली आहे. सूर्योदय व्हायच्या अगोदर औषधी आणणं गरजेचं आहे. सूर्याचे प्रकाशाचे किरण अंगावर पडणं आणि लक्ष्मण मरणे सोबत होणार आहे. तोपर्यंत काहीतरी पर्याय शोधा ना. नसली ॲम्ब्युलन्स तर कोणाची बैलगाडी बघा. नसली बैलगाडी पांदीनं चलत तर बाजावट्या का 4 जण खांद्यावर घेऊन मग रोडवर नेऊ, मग कोणाच्या ट्रकला हात देऊ, दवाखान्यात नेऊ. असे पर्याय तर बघावं लागतील. काहीतरी पर्याय बघा. तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंता आपण समुद्राच्या तीरावर इथं कोण ओळखीचं आहे.
लंकेमध्ये डॉक्टर असतील, आपण त्यांना काय विचारू शकतो, पण लंकेतला एक हुशार भजन करणारा व्यक्ती होता. हो, भजन भजन स्वार्थी भजन करणारा. मी म्हणत नाही बरं का, पैठणमधले मालक म्हणतात, मनसी बिभीषण शहाणा तो महामूर्ख जाना, आपल्याच यादीत होता. त्या भजन करणाऱ्याला संन्याशाने विचारलं, सांग तुझ्या नगरीत डॉक्टर कोण आहे? सुशन नावाचा डॉक्टर. त्या सुशन नावाचा डॉक्टर आमच्या लंकेतल्या सगळ्या लोकांचा डॉक्टर आहे. त्यानं तपासलं की कामच झालं. मारुतीरायने सांगितलं, जाता का आणायला? नाही म्हणले. आमच्या दादाला विचारल्याशिवाय ते कोणाला इंजेक्शन देत नाही. रावणानं शिक्कामोर्तब केल्याशिवाय ते कोणाला विचारितच नव्हतं. रावणाचा मेन माणूस होता. मारुतीरायने सांगितलं काही पर्याय? बिभीषणानं सांगितलं कवडीचा पर्याय नाही, काय मातीचा पर्याय नाही. मी करू, तुम्ही ठरवा काय करायचं. तर एकट्यानं उड्डाण केलं आणि सुशेन नावाच्या डॉक्टराच्या दारात आवाज दिला, डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब. ते कशाचं ऐकत आहे, दारच नाही उघड. बेल वाजली. आता बेल होत्या, पहिले नव्हते बेल. ती बेल खडा 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 दरुज वाजली. दरुज वाजल्याबरोबर डॉक्टरच्या मंडळी बाहेर आल्या. भाई आपण कोण? माय माय मी हनुमंत आहे. माय म्हणले मारुतीराय. कशामुळं म्हणले माहिती आहे का? मारुतीराय ज्याचं भजन करत होते तो मालक रडत होता आणि औषध द्यायची ताकद तिच्या नवऱ्यात होती, म्हणून तिला माय म्हणले. हो, आपलं ज्याच्याकडे काम आहे त्याला आदरवाचक बोललं पाहिजे. हो, आऊत मागायला गेला, अय राव साहेब आऊत देतो का? या तो रावणाचा चुलता काय सोमळ्या? आऊत त्याचं मागायला आणि इतक्या रगीलपणानं बोलाल, अय अय ते बैल रिकामे आहेत का? या अरे वा शाहूराव. आणि काम चोट्ट्यासारखं असं असतं का कुठं? हो, ताक मागायचं असेल तर हिशोबाने मागावं लागतं. ताक ताक. एक ताक मागायला गेली एक बाई, लय मोठा हुंडा घेऊन केलेली होती. बापान लय मोठं गठुडं भरून दिलं तर तिला, हे पुंजाना सांभाळण्यासाठी. असे काही पुंजाने हुंड्यावर सांभाळावं लागते. गेली ताक मागायला. अ जिजी ताक आहे का तुमच्या इथं? जिजी म्हणली, माय मी मसडा धुते, मसडा सांभाळते, धारा काढते. मग बोट वाकले वातानं धारा काढू काढून ही इतक्या लांबून रोडच्या पलीकडूनच म्हणून लागली, ताक आहे का जिजी? आज नाही केलं. आणि हिची सासू सकाळी पुंजा टाकायला गेली तर जिजीची रई चालू होती. सर सर सर. ती का जिजी मिक्सरवर थोडीच रई लावित होती. खाली पाणी वरी लोणी. त्या मिक्सरवरचं लोणी काढ्यावर खालचं ताक कुत्र्या पण पेत नाहीत, काहीत नाही त्याच्यात. कशाला पेते ते ताक? हो, रई लावलेलं ताक कसं असतं, कधी नशीबच गेलं ना. रई लावलेलं ताक आणि आढीतलं दूध. बापा बापा. हो, वाघबा जिबेल पाणी सुटलं. आढीतल्या दुधाचा हा बाबा गंधावनीच दूध असतो, लाल पुंद काय चव असते त्याला. आमच्या शिवला गजानन बाबाच्या मंदिरात कीर्तनानं आढीचं महत्त्व सांगितलं. कोणी कोण आमची पोरायची माय कीर्तनात बसली, मी काय पाहिलीच नव्हती. पोरायची माय म्हणजे मी बायको. तुम्ही पुन्हा हीच की हो. घरी गेल्यावर म्हणली, बाई तुम्ही आढीतल्या दुधाचं फार वर्णन केलं, आपल्याला आडी करायचीच. म्हणलं काय हरकत नाही, करून. लय नादी लागावं लागत नसते, विरोधात जायला जमत नसते. खा कुठं? म्हणलं करून आपण आडी करून. 8 दिवसाच्या नंतर पुन्हा हीच केलं. त्या आडीचं काय करायचंय? मी म्हणलं आता सध्या टाईम नाही खांदायला, आपण नंतर करू. 1 महिना गेल्याच्या नंतर आता म्हणली, लॉकडाऊनमध्ये तुम्हाला कीर्तन नाहीत ना, आता आडी करा. तर मी म्हणलं जाईन हिच्या डोक्यातलं, पण ते डोक्यातलं जाईच नाही गेलं. तिला म्हणलं आपला स्लॅब आहे फक्त 4.5 इंचाचा आणि आडी लागती 1.25 फुटाची. आम्ही वरच्या मजल्यावर राहतो आणि 4.5 इंचाचा स्लॅब आहे. इतका तोडून जर खाली आडी केली तर खालचे जळतील. इस्तून गावऱ्या कशात टाकी ती. तेव्हापासून आडी करायचं सोंग गेलं. म्हणलं आडीच करायची असेल तर रानात झोपडं करून तिथं राहू, मस्त कमरा इतकी आडी करू. बाई कुठं मातुड्यात पुन्हा आडी करायचा विषय संपला. औषध चांगलं असलं की कोण येतो बघा. एका इंजेक्शनात नीट पोरायची माय, पुन्हा नाही आडी करायचं म्हणणे. आडी करायला जुने घरं लागते. हे सिमिटाच्या डोंगरानं काय आडी होत असते काय कुठं, काय विषय त्याला. काय सांगू लागलो?
हा माय म्हणले माय माय हा ताक मागायला सासून सकाळी रही लावताना जिजी पाहिली आणि बबे तू गेलती ना ताक कसं मागितलं काय नाही मी अलीकडे वट्यावरूनच मागितलं सकाता त्याच्या वट्यावर होते आणि सकाता त्याच्या वट्यावरूनच म्हणले जिजी ताक झालं का सासू म्हणली बाई हे पुंजानं आपल्या हावली केला पण बापानं 35 लाख याच्यासाठीच दिलते हे मेमरी कार्ड उघडलेलं कार्ड सांभाळा हो त्याच्यासाठीच ग थोडे दिलते ते असं असतंच ते पुन्हा काय टप्परी बोलायची टोपलं भरून दिलाय हुंडा सांभाळायला जेजी म्हणलं मी आणते ताक सासू म्हणले हो तुम्हालाच लय देईन आता ही नेमकीच पुंजाना टाकून आलती तोंड पण नव्हतं धुतलं लगेच गेली जीजी घरी येस का ग हे जीजी घरी येस का घरी कोण आणती काय काय हो मीच आहे ग जीजी बाई सकाळी सकाळी अगं आताच पुंजा टाकून आले ते काय झालं काल दुपारा शाळातून तो नातू येऊ लागला आणि काय रोड तापलेला बाई काय दुपारचं ऊन काय त्या पोराचे पाय भाजू लागले पोरग चिरचिर आळू लागलं बाई मी तशीच पळत आले आणि त्याचे पाय लाल जरच झालते तशीच माझ्या रानात पाय बुडिले माय आणती का तू असल्यामुळं माझ्या नाताचे पाय भाजले नाही बाई चहा घे ना तोंड धुवाचं राहिले घे चुलीतला ढेपसा नाही बाई मग अजून सडा सारून अगं कवरक मरत आकड्या देते काय दिवसाला बांधून देणार आहेत पोट्टे काय इतकी बेजार व्हालीस घे ढेपसान घास दात निरशा दुधाचा चहा प्याला अंतिकीनं निरशा दुधाचा परात भरून चहा बाशा नव्हत्या तवा काठा बरोबर परात अशी बोक्याची चुलतीच अर्धा लिटर दुधाचा चहा प्याला माय येऊ का माय बस न ग अंतिके किती दिवसाला आलीस बाई बस 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 अगं आज मथाऱ्याचे पित्र येत म्हणजे अंतिकीच्या सासऱ्याचे आणि पित्राला म्हणलं कडी करावं अगं काय अंतिका ताक नेते थांब सकाळी ताक 2-3 रान्न केलंय डेरे रान्न नाही डेरे डेरे रान्न म्हणलं लोक म्हणतील हे बायकाला हे मोठे चालू असतात माणसं 2-3 डेरे हा हे म्हणले मी बी तेच म्हणालो 2-3 डेरे ताक आहे काय नाही ती बाई ताक थांब बस जरा दही घेऊन जाय सुन म्हणली आत्या मी तुम्हाला म्हणलं होतं जिजीची तर ताक नाही झालं अगं म्हणली ताक गुंडीभर आणलंय आणि ताक बी दही बी जगभर आणले ते तुटक्या दांड्याचा जग होता तिच्या बाब्याच्या लग्नात आलेला त्या जगायला कुठं दांडे राहिले सप्रेम भेटीतला जग महाराजाच्या हातात देणं दांडा हातात आणि जग पायाव फुटलो महाराजाचं बोट आणि मग ती बाई रडू लागली बाई मी म्हणलं लागलं मला तू काऊन रडायली तसं नाही महाराज बाई आमच्या इथं महाराजांच्या पाया पडायची सवय माणसाला लागली तेव्हापासून भांडायला पण लागली इतकी बाई हुशार ती म्हणलीच नाही माझ्या बाब्याच्या लग्नातला तुटक्या दांड्याचा जग म्हणून अशा काही काही हुशार उघडं पडूच देत नाहीत काही काय बाय हो भारी ताक मागायसाठी लिंता लागती त्या जगाच्या मालकाचे डोळे पुसायचे त्या डॉक्टरच्या हातात आहे त्या बाईच्या नवऱ्याच्या हातात आहे म्हणून मारुतीराय तिला माय म्हणले माय माय मी हनुमंत आहे आतमध्ये गेले होय व अहो ऐकलं का काय माय ते आपली लंका जाळलेलं शेपटीवाला आले कशाला आणि तुम्हाला बोलायचं की दार लावून घे लावून घेतलं दार मारुतीरायन पुन्हा शेपटीच्या गोंड्यानं दार वाजलं बाई ओ बाई काय मालकाला 2 मिनिटं बोलायचे ते आतून म्हणलं त्याला म्हण बाहेर गेले म्हण बाई मालकाला बोलायचे मालकाला ए म्हणणं त्याला बाहेर गेले म्हणली तेच ऐकायला काय सांगू मी हो काही काही माणसं असे बदमाश असतात 7 दिवस एखाद्यानं काम करावं एखाद्या बाईनं कापूस याचा कापूस आहेत ना तुमच्याकडे कापूस याचा सोयाबीन कापा काय तूर कापा आणि 8व्या दिवशी बाजाराच्या दिवशी त्या बाईन मागा जीजी पैसे द्या ना जालन्याला जायचंय बाजाराला भाजीपाला आणायचा द्या ना पैसे ते गेलेत जालन्याला
आणि त्याचे बुट तर बाहेरच आहेत. आज ते मायात चपला घालून गेले. अरे वा, जीजी पैठणच्या तळ्यात टाका, तारानं पाय बांधून माशा तरी सुधरत त्यांनीला खाल्ल्यावर. काम करणारीचे पैसे द्यायचे, मालक मधातून तरी म्हणते जालन्याला गेला. त्यांनी सांगितलं मन बाहेर गेले, तेच ऐकायले. दार लावून घे म्हणले, पुन्हा दार वाजले. भाई तुमच्या पाया पडतो, मालकाला 2 मिनिटं आणा. अहो ती म्हणली नका जाऊ, पण चला ना माय, ते बिले हाटी आहे. त्याच्या सगळ्या अंगातून घाम निघत होता. त्याला माहित होतं मारुतीरायाची ताकद काय. हे ज्या रावणाचं ऐकून इंजेक्शन देत होतं, याच्या मालकाच्या दाढीन मिशा एका खपक्यात जाळल्या होत्या त्यानं. हनुमंत महाबळीन दाढी रावणाची, बळीयाचा शिरोमणी. लट 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 कापस सुशील डॉक्टर काय का. आमच्या मालकाचे लहाने भाऊ आजारी आहेत, त्यांना शक्ती लागली, रावणानं शक्ती मारली, कृपया एक विनंती करा, औषधोपचार करण्यासाठी यावं लागते. ते म्हणले रावणाला जाऊन भेटा. आता रावण येऊ दे तू. हा येणार नाही तुम्ही? नाही म्हणजे याचं काय हरकत नाही, पण मी तुमच्याकडे आलो असं रावणाला कळालं की रावण सकाळी मग अख्खा संसार फुकून देते. मारुतीराय म्हणले आल्यावर ते फुकून देते, नाही आल्यावर मी फुकितो. पण त्या डॉक्टरनीनं मारुतीरायाची विनंती केली, तुमच्या पाया पडतो, तुम्ही भजन करणारी माणसं आहेत, असं आमचं इचकू नका. भजन करणाऱ्यांना इचकिलं पाहिजे, इचकू नका म्हणे आमचं. घेतलं लावून. ते बुद्धिमतान वरिष्ठम शेपटीचा आडा टाकला वाड्याला, डॉक्टरच्या बंगल्यालाच आडा टाकला, बंगलाच घेतला उपटून. इतराचा पाड कोण याच्यावर बोलतो काय. बाकीच्यांची कथा आहे. आणलं समुद्राच्या तीरावर वाडा. बाकीचे वानर म्हणले काय आणलं मारुतीरायानं, काय आणलं. बिभीषणानं सांगितलं काय नाही आणलं, सुशन नावाच्या डॉक्टरचं घर आणलंय, पायासोबत उपटीलं घर. हो असे हालू लागलं घर. बायको म्हणली माय खांब हाललेत, मोकाड्या बस म्हणला, खांब गिंब काय हालत, त्यानं घरच उचललंय. आता कसं करावं, काय करायचं म्हणे. आता त्याच्या मनात आल्यावर समुद्रात टाकीत आहे का काय करतय, काय करावं आता. दार वाजलं. कोण? बिभीषणानं सांगितलं वैद्यराज दमाने या जरा, खाली पडताना लय खोले दरी, वरी धरलं होतं हातास. दार उघड. बिभीषणाला पाहिल्याबरोबर जसा आसरा आला. त्याच्या मालकाचा सक्का भाऊ आहे. मारुतीरायानं असं केळ तोड्यावर आणि केळीचं केळ कसं तोडीत तसं आला, आधी कमराला धरला आणि खाली घेतला. डॉक्टर काय झाले सांगा. सगळं कळत आहे म्हणले, पण मेडिकल माझ्यासोबत नाही, मी नुसताच आलो. हुशार डॉक्टर होतं. आपल्यासोबत मेडिकल नाही, इंजेक्शन नाही, गोळ्या नाहीत, काय नाही, ते टेटस्को तपासायचं नाही, काय नाही काय नाही काय विषय. मेडिकल तुम्ही आणा, लिहून द्या. दिलं लिहून. विशल्या 3 वनस्पती, शल्ल्या विशल्या, फार सुंदर. रामायण बघा ना, लक्षात येईल का. ते बी मी गुतच घेतलं सांगायला. हा 2 तासात काय मला तुम्ही काय नोकर थोडंच ठुले आहे का नाही. मग आता टाइम संपला असेल जवळजवळ. भाऊसाहेब तुम्ही बी आमच्याकडून बोला, असं असतंय पुढे. हा अशी वकील म्हणल्यावर जेच मरण ना. 1 मिनिट पुढे गेला त्याला पुढे सरकवतो. कसं करू बळीराम बुवा, करू जय विठ्ठल. हां टोपी इतकी कडक घातली की ऊस तोडता येईल. सरकवतो पुढं. कुठे मेडिकल? द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर. आणल्या औषधी. डॉक्टरनं औषधी टाकल्या पण भजन केलं नाही. भजन न केल्यामुळं गुणच येईन. मारुतीनं कानात सांगितलं डॉक्टर साहेब पथ्य चुकतंय काहीतरी. तुम्ही अशा मालकाच्या भावाच्या बिळात औषध टाकायले की तो जगाचा मालक आहे. सगळ्या वनस्पती तयार करायचं त्याच्या हातात आहे. तुम्हाला एक सांगू सुशेन आपलं
काय सुशेनच होतं ना ते सुशेन महाराज तुमच्यावर धन्वंतरीची कृपा आहे आणि धन्वंतरीच याच्यापासून जन्माला आलाय 14 रत्नापैकी एक. तुम्ही हिसाब करा, तुम्ही कोणाच्या भावाला तपासायले आणि मग स्मरण केलं आणि औषधी टाकल्या. लक्ष्मण झोपीतून उठावा तसे अजय उठून बसले. काय ताकद लक्ष्मणाची. भगवान प्रभू रामचंद्रानं सुशेन नावाच्या वैद्याला मिठी मारली. ते रडू लागला अण्णा. तर प्रभू रामचंद्राने विचारलं का रडतो. काय नाही म्हणले, रडू न काय करू, तुमच्या भावाला उठिल्यामुळे रावण आता मला पेटितोय. काय त्याची माय गेली म्हणले, जाऊच नको तिकडं, इकडं थांब. आणि इकडं थांबून काय खाऊ म्हणले. तुला काय ताण घ्यायचा, संसार तर सगळाच आणलाय ना. आता 4-2 दिवसात मी मारितो, राजा बिभीषण होतोय, तू पुन्हा तू तू जाग्यावर. पण त्या डॉक्टरच्या लक्षातच येईन रामाच्या हातानं रावण मरण का म्हणून. कालांतरानं रावण दुपारा मारला. टमाट दाबाव असत बेंबीत बाण मारला. साऱ्या चिळकंड्या जाग्यावरच पाड्या रावण. विभीषण राजा झाले. कामक नावाच्या विमानामध्ये बसून 14 विमानापैकी एक विमान, त्या कामक नावाच्या विमानात बसून भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येकडे निघाले. अयोध्येत विमान आलेलं नाही. विमान शरयूच्या तीरावर उतरलं. वचन दिलं त्या कनावाड्याला, मी जाताना जसा तुझ्या नावेत बसून गेलो, वनवास संपल्याच्या नंतर तुझ्याच नावेत बसून अयोध्येकडे जाईल. विमान शरयूच्या तीरावर आलं. त्या केवटाच्या नावेत बसले आणि पहिल्या तीराला नेऊन सोड. मग अयोध्येत पोचले. विमान वापस गेलं. एके दिवशी सीतेनं भगवान प्रभू रामचंद्राला एक प्रश्न केला. प्रभू एक विचारू, मी सापडे कोणामुळं. मारुतीरायामुळे. प्रभू तुम्हाला अमाप दुःख होतं. लक्ष्मणजीला शक्ती लागली, त्या दिवशी त्या शक्तीला वरदान मारुतीरायाचं. औषधीची महती सुशेन नावाच्या वैद्याची. आमची इथे एक कस्तुराबाई नावाची म्हातारी होती, जिचे हाडं हरिद्वारला घेतले नाही. ती कस्तुरी नाही, ही दुसरी कस्तुरी होती. ती फार सुंदर हरिपाठ म्हणायची. आमच्याकडे श्रावण महिन्यात पोथी असली की अष्टमीला कृष्ण जन्म करायचे, रामनवमीला राम जन्म करायचे, दुपारी मस्त पाळणा म्हणायची सुंदर. वल्लियानाया गेले मारवती, वल्लियानाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिलापती, जुबाळा जुरे जू, जिवंत केले उर्मिलापती, जुबाळा जुरे जू. वल्लियानाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिलापती. काय काव्य होतं काय काय बायकांचं. आता मागच्या श्रावण महिन्यात एक आमच्या इथे नवीन मुलगी आली लग्न झाल्यावर गेल्या वर्षी. ती म्हणली मला भजन येते. मी म्हणलं मन बाई. पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. आमच्या मंदिराचं मागचं भिताड त्याच भजनामुळे पडलं. असं भजन असतं का ग बाई म्हणलं. गाथ्यातलं म्हण ना तू. भेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. कशा गुदगुल्या तिकडे बी काय घुंगर वाजत आहेत. महाराज तुम्ही वारकरी संप्रदायात घुंगर बांधले मला भेव वाटणं. नाही तर ह्या घुंगरामुळं 150 एकर इकल्या काय काय लोकांनी. आणि तुम्ही यालाही टाळ्या वाजवायले. हो हे संप्रदायातले घुंगरे आहेत बापा. हो आमच्या इथल्या भाऊसाहेबांनी 350 एकर जमीन इकली. दैले ओढीत होतं आखरीच्या टायमाला. दैले नाही कळायचे तात्या तुम्हाला. आमच्या इकडे ओढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दैल्या म्हणते. 350 एकर नुसत्या घुंगराच्या नादानं. हे वाजल्या बी इथंच गारवा लागला. अरे बापरे सनकून काय ताल ढकला होता इना घेऊन बापा. सांग पण वारकरी संप्रदाय तू. प्रभू मारुतीरायांची कृपा होय म्हणे. सीते हनुमंताला औषधीविषयी माहिती सांगितली सुशेन नावाच्या डॉक्टरनं. संध्याकाळी चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी लंकेतनं निरोप आला विभीषणाचा. जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्र अयोध्या नरेश कळावे.
पत्र लिहिण्यास कारण कळावे शेवटी असते. लक्ष्मण मालकाच्या शक्ती लागल्याच्या नंतर वल्लीची महती दाखवणारा, औषधोपचार हृदयात करणारा सुशन नावाचा वैद्य गेलेला आहे. जगाच्या मालकाला पत्र वाचित असताना डोळ्यातून पाणी आलं. सीताई साहेबांनी विचारलं, का रडता? ऐक सीते, ऐक सीते, ऐक सीते, ऐक. तुझ्या कपाळावरचं कुंकू ज्यानं शाबीत ठेवलं त्याला सुशन नावाचा डॉक्टर म्हणतात. त्याच्या हातात काय? ऐक म्हणे, तो जर नसता भेटला तर लक्ष्मण वाचले नसते, आणि लक्ष्मण वाचले नसते तर प्रभू रामचंद्राने स्वतःचं शरीर ठेवलं नसतं. तुझ्या कपाळावर कुठं कुंकू राहिलं असतं. पण काय सांगू शकते, माझ्या लक्ष्मण नावाच्या भावाला औषधी देणारा डॉक्टर सुशन नावाचा वैद्य, पंढरपुरातल्या मालकाचे 7व्या अवतारातले, डोळ्याला पाणी आल्याच्या नंतर ते पाणी पुसण्याची ताकद ज्या सुशन नावाच्या डॉक्टरात होती, तो सुशन नावाचा डॉक्टर सुद्धा मृत्यू पावला. इतराचा पाड कोण सांगा, सुशन वैद्यासारखी आपली पात्रता आहे, ते जाऊ शकतात. एकनाथरावांची काय कथा. इतराचा पाड कोण. दुश्शिला नावाची एक बाई होती. बळीराम बॉस शेवटचा पुरावा, माफी मागतोय. काय होते, पुन्हा उद्या बोंबलायचं सकाळी, दुपारा. आता चला चिंतन करत राहायचं. नाही बोंबलला तरी घासा दाबायची ताकद पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. जागा असताना तोंड भजन करत होतं आणि झोपल्याच्या नंतर अंगावरचे रोम भजन करीत होते. त्याचं नाव अर्जुन. एक एक रोम कृष्ण कृष्ण म्हणायचा. निद्रानाभयजयो निद्रास्थितयं यत् पार्थेषु शुजायां रोमाभवस्थितां कृष्णाय प्रणमुच्यते प्रणमुच्यते न भयज्जया सदीर्घो कालां रसनायं प्रगल्भो वाणी चायते.
हे काय एखाद्या नालायकांतुडत लिहिले. ज्याचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते, इतकी ताकद मोठी. देवा आयुष्य भासण्यात गेलं रे. हे देवा, हे जगदानंद कंद जगतपते, आम्ही सगळ्यांनी वनवासात भजन केलं. पाहती पांडवा खंड वनवासी, परी त्या देवाची आळविती किंवा आठविती, रात्रंदिवस भजन. ए देवा, अज्ञातवासात द्रौपदीनं जात्यावर दळलं तरी तुझंच नाव. देवा, माझा धर्म नावाचा भाऊ सत्यवादी विराटाच्या घरी कंक म्हणजे हिशोबनी चार्टर अकाउंटंट सीए. मी दुपारीच सांगितलं, सीएला आपल्या शास्त्राच्या भाषेमध्ये कंक म्हणतात, हिसाब करणारा. राजाच्या खजिनखान्याचा हिसाब संपल्याच्या नंतर धर्मराजाने इराटाच्या घरी त्या खजिनखान्यात भजन करायचं. तर इराटाच्या घरी धर्मराजाने भजन केलं खजिनखान्यात. तर इराट राजानं खजिना हातात धरल्याच्या नंतर तो कृष्ण कृष्ण म्हणत होता. असा महाभारतामध्ये 2 श्लोकाचा पुरावा आहे. खजिना भजन करत होता. खजिना म्हणजे ते सोनं नाणं, द्रव्य भजन करत होतं. कोणाची ताकद? धर्माची ताकद. इतकं भजन केलं रे देवा, एवढं भजन केलं, एवढं भजन. या भजनाची पोच पावती आयुष्यात आम्ही तुला काही मागितलं नाही, एकच मागतोय, आम्हाला राज्य भेटावं ही तुझी तळमळ आहे. पण आम्हाला राज्य भेटल्याच्या नंतर आम्ही गेल्यावर गादीवर तरी कोणाला बसवतो? काय करायचं राजे? या गादीवरचा हिरा तू जिवंत ठेव, त्याचं नाव अभिमन्यू. अर्जुनाचे डोळे पुसले, सांगितलं माफ कर, देऊ शकत नाही आयुष्य. वापस आले, अभिमन्यूच्या तोंडावर हात फिरला आणि कायमचे डोळे झाकले. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि हा जगाचा बाप अभिमन्यूचा सख्खा मामा आहे. भगवान शिवशंकरांनी अर्जुनाची पाठ थापटावी. पाठ, वा शब्बास रे पठ्या. संग्रामे हरू जिंतिला, निवांत कवचाचा. हो, काय ताकद होती अर्जुनाची. शंकराने पाठ थापटावा असा अर्जुन बाजूला नाही ऐकू शकला. जीवनभर ज्याचा चुलता, एकदाच पंढरपुरातल्या मालकाचं ऐकून खोटं बोलला, जीवनभर खोटं बोलला नाही. वदविले मुखे नारायणी धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. इतका इमानदार चुलता बाजूला आहे, तरी हे ऐकू शकला नाही. काय नकुल सहदेवाची ताकद, काय भीमदादाची ताकद, काय द्रौपदीचं वैराग्य. जीवनात जिच्या तिला इतका द्रोह आला नाही. काय द्रौपदीचा अधिकार असेल? अशी आई असताना, आईच्या पोटात असताना जिने जन्म दिलाय, तिला नाना प्रकारचे ज्ञानाचे डोस मिळाले. आईच्या पोटात शिकलेला मुलगा अभिमन्यू. अशी आई सुभद्रा, अशी आई द्रौपदी, कुंतीसारखी आजी. काय व्याप्ती होती कुंतीची. महाराज, तिच्या नामस्मरणाची ताकद इतकी मोठी, इतकी ताकद होती की जगाच्या मालकाला रात्री चक्र पाठवून, सुदर्शन पाठवून तितकं भुयार काढलं आणि 14 योजनापर्यंत पांडव सुखरूप नेले. चक्रा मार्के धरणी फोडी, इतकी ताकद होती. एवढी 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 ऐश्वर्य संपन्न, भक्तीनं ओतप्रोत भरलेली कुंती. सगळं वैभव असताना अभिमन्यूला सुद्धा प्राण सोडावं लागले. इतराचा बाळकोण. काय कथा आहे बाकीच्यांची? आजचा भाऊबीजीचा सण आहे. आजच्या सणाला भाऊबीजीच्या व्यतिरिक्त शास्त्र भाषेमध्ये त्याला नाव आहे यमद्वितीया, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, बलिप्रतिपदा, पाडवा आणि यमद्वितीया. 5 दिवसाचा दीपावलीचा सण आहे. भाऊसाहेब, सणाचं निमित्त सांगतो भाऊबीज कशाला म्हणतात. तुम्ही दिलेल्या प्रश्न माझ्या अंतःकरणात ठेवतो, पण मला तरी वाटतंय माझ्यासारख्याने हे म्हणू नये. कोणी म्हणत असेल ते ज्याचा त्याचा भाग झाला, पण मी तरी म्हणू नये. मला असं वाटतं ज्याच्या इथं वाघीण जणली त्यानं शेपुडीचं दूध पिऊ नये. वाघिणीचं दूध प्यालं तरी म्हणले शेपुडी कशाला पाळली? म्हणले बब्याला ऊन लागल्यावर कानात दूध टाकायचं, बोकड्याच घालू तुझ्या बब्याच्या कानात. वाघिणीचं दूध प्याल्या ऊन लागत होय रे सोंबळ्या.
आज मी ते म्हणल्यावर तुम्हाला आनंद वाटेल, पण आमच्या नाकात काड्या घालणारी लय लोक इचका लगडे बाळ्या आज लय टेकीत बोलत होता, पण आज भाऊसाहेबांना चिठ्ठी द्यायला आला का नाही तालाव. एका दिवशी भाऊसाहेब पाकिटात 2-4 हजार आगाव घालतेत बाळ्याच्या अद्याप. मी कोणाचंही घोडा असू त्याला घोडच म्हणणार, आणि पाहुण्याचं जरी गध असेल तरी मी म्हणेन आमच्या पाहुण्याचं गध आहे. पण काही माणसाला लय नाद असतं, हे अरे हमारे मेहमान का घोडा है बोले, पहाड़ से कुदता है, आप क्यों नहीं कुदरा, उसके दिल में नहीं बोले. अरे कुद्या तू या पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतोय, तसं नाही, घोड्याला घोडं नाही, मर्यादा असतात काही. यमदिती आजचा सण आहे. आता श्राद्धावरचं कीर्तन संपलं, बरं थोडंसं आजच्या सणाविषयी सांगतो, आपले सणही माहीत असावं. काळाची मृथा नावाची बहीण, या मृथा नावाच्या बहिणीकडे आजच्या द्वितीयेच्या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला. त्याच्या बहिणीचं नाव आहे मृथा, काळाची बहिणी, आणि काळ तिच्याकडे गेला. तिने आक्षण काढलं, म्हणजे आपल्याकडे दिवा मुटका करून कणकीचा दिवा करतात, त्याला निरंजनी लावतात, त्याच्यामध्ये तेल टाकतात, वात लावतात, ते मुटके करतात, सुपारी वाळतात, सोनं वाळतात, नाणं कपाळाला लावतात, नाना प्रकारच्या पद्धती आहेत. आपली संस्कृती म्हणजे दिवा लावून संस्कृती. आपल्याकडं माणूस जन्माला आल्यावर बी दिवा आहे, आणि माणूस मेल्यावर बी दिवा आहे, फक्त वाढदिवसाला इजवायलेत. वाढदिवसाचे कीर्तन मीही करतो, करावं लागतं, त्याचा काही विषय नाही, पण आपलं काम नाही. दिवे विझवणं हे वारकरी संप्रदायातल्या माणसांचं काम नाही, ती पाश्चिमात्य संस्कृती आहे. हो, आपली संस्कृती पायाखाली तुडवायची नाही. काही जुन्या महाराजांचे जर चरित्र ऐकले तात्या, तर या लोकांनी ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या सानिध्यात राहून 5-5, 6-6 कोसापर्यंत जाऊन मधुकरी मागायची, बाजरीच्या 4-4 दिवस सांभाळून बाजरीच्या शिळ्या भाकरी खाल्ल्या. आज त्यांनी संप्रदायाचे नियम मोडले नाही. खेड्यापाड्यामध्ये पायी गेले, गुडघ्या इतक्या चिखलात धोत्र वरी खोसून गेले, तिथं कीर्तन केले, काकडे म्हणले, हरिपाठ म्हणले, तसेच घरी आले, कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन परमार्थ सांभाळला. काल परवाच्या अशा टपराच्या 10-5 लाखाच्या गाडीत बसणाऱ्या नालायकानं संप्रदाय धाब्यावण्याचा नाही. काय तू या बापाची टप्पर आहे का, त्या बापाची जहागिरी आहे नालायका. संप्रदायाचा बट्ट्याबोळ करायची ताकद लायकी नाही, आपली लायकी नाही, नालायक पण आहे. 10-50 पिढ्या मातीत जातील त्याच्या. मी तर नेहमी सांगत असतो, ज्या ज्ञानोबराय तुकोबरायाच्या नावानं आपण भाकरी खातो, या स्टेजवर दारू पिऊन याचं नाही. आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीला जर गावातले काही माणसं पैसे देऊन बोलित असतील, तर ज्यानं पैसे देऊन बोलिले त्याच्या 42 कुड्या मातीत जात्याल. दोष त्याला नाही, वागवा, दोष त्याला नाही. पिऊन येणाऱ्याला दोष नाही, पिऊन येणाऱ्याला जे पैसे देते त्याला दोष आहे. द्रव्य पात्र विचारून आपण दिलेल्या द्रव्याचा जर अपव्यवहार होत असेल, तर पैसे देणाऱ्याच्या डोक्यावर पाप बसत असतं. भाऊसाहेब, ₹100 साधूचं सोंग घेऊन दारात आला, आणि तुम्ही जर त्याला 100 रुपये दिले, त्यानं जाताना 77 रुपयाची पेली, आणि बायकोला जर त्रास दिला, तर त्याचं पाप तुमच्या डोक्यावर पडतंय. तर मग संप्रदाय तर इतका गोड आहे, या संप्रदायात नाटकं जमत नाही. अहो, नाटकात नाटकं जमत तर संप्रदायात नाटकं कशी जमतील. नाटकात नाटक पचत नाही. मारुती झालं आमच्या इथे, मी नेहमी सांगत असतो, नाटकात मारुती झालं. खपक्या माणूस होता दिसायला, 113 किलोचा. हे आज्या, खपक्या माणूस, त्याला मारुती केलं, शेंदूर लावला तोंडाला, बायकोची लाल साडी अर्धी पाडली, लगेच लंगुटी केली, ना अर्ध्या साडीची शेपटी. अरे हनुमाने रे पुछडी. रंगात आलं रामायण, रंगात, आणि पोरग पळतच आलं, बाबा मला दुसरा भाऊ झालाय. बाबा मला दुसरा भाऊ झालाय, आणि आईचं शिजर झालंय, डॉक्टर म्हणले 50,000 आताच द्यावं लागतंय. उपशिली मारुत्याची शेपूट, तसाच पळाला जालन्याला मारुत्या. कोण देईन, याचा बाप देईल का 50,000 ती शिजरची. नाटकात नाटक जमलं नाही तर परमार्थात कशाला नाटकं करायची. 1000 पिढ्या नरकात जात्याल, सोंग नाही करायचं.
कळत न कळत आपल्याकडून काही चुकत असेल, मी काही फार मोठा असा वेदांतिक तत्विक असा माणूस नाही, पण एखाद्यानं सांगितलं गिरगावकर इथं चुकलंय, तिथं आपण रिवर्स गर टाकतो. नको, ह्याच्यानंतर ही चूक करू नको. चुकीचा पुतळा आहे माणूस, एखादा शब्द जात असतो चुकून. यमदिती आहे. बहिणीच्या घरी भाऊ गेला, मृथा नावाच्या बहिणीने ओवाळलं. आपल्याकडे ओवाळणं पद्धत फार सुंदर आहे, आक्षेपण करतात, फार मोठी पद्धत आहे ओवाळायची. मी तुम्हाला सांगू माझ्या मावल्यांना, बायकांना ओवाळायचा नवऱ्याला ठराविक वेळेला अधिकार आहे. दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी जर आपल्या मालकाला बहीण नसेल तर बाथरूममधून अंग पुसून नवरा बाहेर आला की बाईनं नवऱ्याला ओवाळायचा हा तिला अधिकार आहे, त्याला जर बहीण नसेल तर. किंवा बहीण असून आली नसेल काही अडचणीमुळं, डिलिव्हरी असेल की तिच्या तिकडे कोणी काही अडचण असेल, काही आजारी असेल, ती जर आली नसेल तर बायकोनं ओवाळायचं. अशी ठराविक 5-6 वेळेलाच बाईला मालकाला ओवाळता येते. त्याच्यापैकी एक अशी वेळ आहे, मी माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करेल आजच्या भाऊबीजेच्या दिवशी, ती 6व्या प्रकारची जी वेळ आहे ते महाराष्ट्रातल्या कोण्याच माऊलीला येऊ देऊ नकोस. ती वेळ मी सांगतही नाही आजच्या कीर्तनात, नको, आज भाऊबीज आहे. मी एरवी बऱ्याच कीर्तनात बोलून गेलो, काय विषय पाठ केलाय सांगायचं समोर. ते काय माझ्या घरची जी हागीर नाही, आमच्या चुलत्या मामा काकांनी लिहिलेलं थोडंच पुराण लिहिणारे अधिकारी माणसं आहेत, गोट्या खेळणार थोडीचे. बहिणीनं भावाला ओवाळलं, ओवाळण्याची पद्धत कळायला पाहिजे. हल्ली काय झालं माहितीये का, समोरच्या व्यक्तीनं भावाला ओवाळायचं किंवा ओवाळून घेतल्याच्या नंतर आपण काहीतरी टाकायचं, इतक्या पुरताच आपल्याला सण माहीत झालेला आहे. भाऊबीज हा असाच सण आहे, बहिणीनं भावाला राखी बांधायची, ओवाळायचं, गंध लावायचं, राखी बांधायची आणि भावानं तिला साडी चोळी 10-5 रुपये टाकायचे, इतक्या पुरतच राखी पौर्णिमेचा सण माहिती आहे. या दिवाळीच्या भाऊबीजीच्या दिवशी ओवाळायचं आणि त्यानं काहीतरी साडी वगैरे पैसे टाकायचे, इतक्या पुरतीच भाऊबीज माहिती नाही. नाही नाही नाही, भविष्योत्तर पुराणात राखी पौर्णिमेशी महत्व आलंय. त्वष्ट्याचं चरित्र श्रीमद भागवतात आलं. इंद्राच्या पाठीमागं ब्रह्महत्या लागली, लक्ष्मीला भाऊ मानलं, इथं प्रकार झाला. लक्ष्मीला बहीण मानलं, चुकून शब्द गेला. राजा बळीच्या घरी भगवंताला कोंडून ठेवलं. राजा बळीनं द्वारपाळ केला. द्वार खडा भगवान बली तेरे, द्वार खडा भगवान. राजा बळीच्या दारात जगाचा मालक द्वारपाळ होता. तिथं राजा बळीला भाऊ मानलं आणि त्याला राखी बांधली आणि मालकाला सोडून घेतलं. इंद्रानं लक्ष्मीला बहीण मानलं, ती कमळावर होती, त्या देठात त्वष्ट्या घातला आणि इंद्र ब्रह्महत्येतून मुक्त. तिकडं ती राखी पौर्णिमा. बघा आजची भाऊबीज किती गोड आहे. एका माणसाला विचारलं चांगल्या, म्हणे आपल्याला गाथा पाठ आहे. म्हणलं वा, प्रणाम तुम्हाला. ज्ञानेश्वरी मुखोद्गत पाठ आहे. हो, तुकोबारायचा गाथा उलटा वाचितो. म्हणलं सोयीचा वाचून मला स्वप्न नाही आणि तुला उलटा वाचिल्यावर का स्वप्न पडून सुंबळ्या. म्हणलं तुम्हाला प्रणाम आहे. वा महाराज, या आमच्याकडे दिवाळीला 1000 दिवे लावतो आम्ही. वा छान आहे. गेलो मी त्याच्याकडे. गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, 4-2 शास्त्र पाठ आहेत, 10-5 पुराण पाठ आहेत, वेद पाठ आहेत. काव म्हणे दिवे कशा करता लावतात, ऐका म्हणे महाराज, आधी जेवा मग सांगतो. आधी सांग नंतर सांग, मला उलटायला थोडंच. कच्चून जेवलं त्याच्या इथं. सांगा दिवे का लावत. काय झालं म्हणे महाराज, या दिवाळीच्या प्रेडमध्ये काही कालावधीमध्ये थंडी ही गावात येत असते आणि सर्वत्र दिवे लावल्याच्या नंतर थंडी नाहीशी होत असते. म्हणून दिव्यानं थंडी जाते आणि माणसाला ऊब मिळते, याच्याकरता दिवे लावत जावा. मी म्हणलं तुला मेल्यावर मी मारुतीच्या मंदिरात मीठ लावून ठेवतो. हे दिवाळीच्या दिव्याचं महत्व सांगणारा सोमळा आहे. म्हणून आपले सण कळायला पाहिजे. झोका कशासाठी खेळतात पंचमीचा, काय सांगायचं महाराज तुम्हाला. श्रावण मासामध्ये वाताचे विकार फार होत असतात, म्हणून माणसाचा वात नाहीसा व्हावा म्हणून झोका खेळायचा. झो झो झोपाळा. हे रे झुल्या, काही सांगतोय रे सटक्या. असं कुठं शास्त्र आहे का. आपल्या प्रत्येक सणाच्या पाठीमागं तत्व आहे. आपल्या प्रत्येक सणाच्या पाठीमागं विज्ञानानं डोकं लावलंय. इतकं सण महत्वाशील आहे आपला. या यमद्वितीयेच्या दिवशी बहिणीनं, मृथा नावाच्या बहिणीनं काळाला ओवाळलं आणि काळानं सांगितलं, ताई, ए ताई, तुला काय देऊ. तिने
तिने सांगितलं, दादा अरे मी काळाची बहीण आहे, जिच्या भावाची सत्ता विश्वावर आहे, जगात काळ खाय, जगाला खाणारा तू काळ आहेस, आणि मी तुझी बहीण आहे. मला धन द्रव्य सोनं नाणी माडी घोड्या बैल मोरंड्या जमिनी पमिनी काही देऊ नकोस, एकच देऊन टाक. माझ्या घरातलं कोणाला मारू नकोस, माझ्या घरात कोणाला मारू नकोस, मृत्यू आलाच नाही पाहिजे. काळाचे डोळे भरून आले चांगले. आणि बहिणीने सांगितलं, दादा का रडतोस, मी तुला देऊ शकत नाही. मागच्या आठवड्यात मी माझ्या बाबाला पण मारलंय. आयुष्य संपलं काळाच्या बापाचं, बाप मारलाय. ताई तुझी काय कथा आहे? बरं काय देऊ शकतोस या भाऊबीजीच्या सणाच्या दिवशी? काहीच नाही. धनत्रयोदशीत यमद्वितीया 5 दिवस माझ्या नावानं दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावत जाय. मी एकच काम करीन, तुझ्या घरातला माणूस केस पिकल्याशिवाय मारणार नाही. दिवाळीच्या 9 पद्धतीपैकी एक पद्धत सांगितली तुम्हाला. 8 पद्धती कोणत्या आहेत पुन्हा कधी जर भागवतात योग आला तर त्याच्यात सांगत राहील. वेळ संपला ना राजू. बैल 2 आणि जमीन 300 एकर किती पाळी घालायची आहे का? म्हणून तुम्हाला काही वाटा उठाव ना मागच्या आहे ना. मारता का मला राजू तुम्ही? हा म्हणून दिवे लावायची पद्धत आहे. दिवा फार तत्वशील आपल्याकडे. अगा सटवीची राती काय गोड वाक्य मालकाचं आळंदीतल्या. 5वीच्या दिवशी पण दिवा लावायचा आहे. भाकीतली येत असते सटवी, भाकीतली येत असते. असा धर्मसिद्धांत रान आणि आगातूक नावाच्या सटवीनं दिवा इजला आणि रावणाचं भविष्य लिहिलं. तिथं चुकीचं बरोबर. जाऊ द्या, ते रामायणातला प्रसंग. आपला वेळ संपलाय. भाऊबीजी फार तत्वशील सण आहे. दिवा लावायचा, दिवा लावायचा. दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा फक्त आजच अधिकार आहे, फक्त दिवाळीतच. एरवी दक्षिणेकडे तोंड करून दिवा कधी लावित असते तर आपल्या घरातला कोणी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष जर वारला तर ज्या जागेवर बसला त्या जागेवर जो दिवा लावतात त्याचं तोंड दक्षिणेकडे असावं. एक आपण जर वास्तुशांती केली, कुठलाही यज्ञ केला की वास्तुशांती जरी केली तर यज्ञ करावा लागतो. नवरात्रामध्ये यज्ञ करावा लागतो. कुठला जरी यज्ञ केला तर त्या यज्ञाला बलिपिंड द्यावा लागतो. त्याच्यात एक भात असतो, पंत्रावळीवर भात घेतात, भातावर दिवा ठेवतात. तो दिवा दक्षिणेकडे तोंड करून टाकायचा आणि मग हातपाय धुवून घरात घ्यायचा. तो दिवा दक्षिणेकडे तोंड करून. एरवी कधीच दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा नाही. फक्त या दीपावलीच्या 5 दिवसातच दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावतात असं शास्त्र सांगतं. म्हणून मी तुमच्या समोर सांगतोय. आणि शास्त्र काही आमच्या चुलत्या मालत्यानं लिहिलं नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे उच्चारोनी. असा पुराणातला हा यमद्वितीय नावाचा 9 पैकी 1 सिद्धांत तुमच्या पुढे मांडला. बाकीच्या 8 सिद्धांतातले 6 सिद्धांत माझ्यापर्यंत पोचलेत. कालच्या लॉकडाऊनमध्ये वाचायचा योग आला म्हणून सापडे भाऊसाहेब. म्हणून 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 एक जणाने विचारलं, का हो? यमानं बहिणीला सांगितलं दिवे लावत जाय, मग तिने तिच्या तिथंच लावा ना. मुलगी 2 कुळाचा उद्धार करत असते. मुलगा जर खराब जन्माला आला तर फक्त एकच पिढी मातीत घालते, एकच कुळ. पण मुलीचा जर पाय वाकडा पडला तर 2 कुळाचं नाक कापिती, बापाकडचं आणि सासऱ्याकडचं. म्हणून उभयंता ती दिवाळीच्या सणाला आल्याच्या नंतर मोठ्या आदरानं दिव्यांची आरास करत असते, दिव्यांची आरास करत असते. तर ती काळाची बहीण असते. ती यमदिती आज मृथा नावाच्या व्यक्तीला ती प्रार्थना करती, हे मृथा माते, तो तुझ्या भावाला सांग माझ्या सासरकडचाही तरुण मरता कामा नये आणि माझ्या माहेरातलाही तरुण मरता कामा नये. आणि विनवणी लेकीची ऐकत असतो. फार मोठं शास्त्र आहे. कळसाला मुलींचेच पैसे का असावा, लय मोठं सिद्धांत आहे त्याचा. फार मोठा सिद्धांत आहे, फार मोठा. बघू कधीतरी एक. अशा पवित्र या यमद्वितीया भाऊबीजीच्या सणाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. सुखाची, समृद्धीची, दीर्घायुष्याची, तुमच्या अंतःकरणामध्ये भक्तीचे वलय निर्माण करणारी अशी गोडशी कालच्या पाडव्याची परंपरा कायमस्वरूपी पुढच्या पाडव्यापर्यंत दिवाळीच्या अंतःकरणात राहो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांना सुखा समृद्धीची दिवाळी जावो.
हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या सेवेला पूर्ण राम. जी व्यक्ती विश्वात्म्यात विलीन झाली, वैकुंठवासी स्वर्गीय एकनाथराव लक्ष्मणराव काकडे हे विश्वात्म्यात विलीन झाले. इदन्न मम पिंड भयासुदे काल छंद भवतक्तसुदे कागति श्राद्धं लुप्त श्राद्ध भय व्याप्तिं श्राद्धो जायन्ते सव्याप सव्यं सकल स्थिताना काल छंद भय व्याप्ति जने कैलासाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः यज्जायेते लुप्तं चंदन सकल स्थिता भव जायन्ते रक्त चंदनो सकल स्थिता अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो गयं व्रजनो सकल सुधा यत्कालोत्रं भवञ्जना यति योगीनां तप्यानुरागी जप्यानुरागी भयञ्जनो यक्ष किन्नर लोकपाल दिक्पाल चारुहासादिजया गंधर्वादे पुनित लोकयं पिंडो तंदुल भय जायते कागम चुंबन मुखियां भवो लुप्त भयाति तिजतो जया पिंडोदक भव सकल सुदाना पिंडोदक भव सकल सुदाना पिंडोदक भव सकल सुदाना एकनाथयं शर्मन्यो एकनाथयन शर्मन्यो एकनाथयन शर्मन्यो नमः पार्वते पते हर 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 महादेव शंभो विठोबार खुमाये हो